काल नव्हतं का? मग तांदुली कुठं? सातारा, सांगली, कोल्हापूर. सांगा सांगा. सातारा, सांगली, कोल्हापूर, एडशी, रामलिंगाट. कुठं? आंबा बाबा, जानगंगा, वान. वान म्हणल्यावर बोर. बोर म्हणल्यावर मानसिंगदेव, चपराळा, तुंगारेश्वर, कंसाड, कर्नाळा, अर्नाळा. बोलते की हे पण जमते का? सागरेश्वर म्हणल्यावर मायनी. कुठं? ग्रेट इंडियन बस्टार्ड पुढे माय लोक येते कुठं? सोलापूर. कळलं? नांदच लक्षात ठेवायचं. नांदच म्हणलं तर सोलापूर. बरोबर आहे का? महाराष्ट्रातलं सर्वात मोठं अभयारण्य म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं? माळढोकचं नाव घ्यायचं. लक्षात ठेवायचं. सगळ्यात लहान अभयारण्य म्हटलं तर बोर. कोणतं? बोर. देण्यात ठेवायच्या सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं रे? कोणतं राष्ट्रीय उद्यान? महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणलं तर महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर कोणतं? राष्ट्रीय सागरी उद्यान म्हणलं तर पुढं मालवण. लक्षात ठेवायचं. देशातलं ते तिसरं आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं. मग देशातलं पहिलं कुठं स्थापन झालं होतं? गुजरात, कच्छ गुजरात. लक्षात ठेवायचे. देशातलं पहिलं सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. आणि मग प्रामुख्याने जर म्हटलं तर महाराष्ट्रातलं किती होते? मग महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं? मालवण सागरी उद्यान. राहिलं का? परीक्षेच्या दृष्टीने सांगले. लक्षात ठेवायचे. देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? जिम कॉर्बेट. लक्षात ठेवायचे. तुम्हाला आल्या पाहिजे गोष्टी. समजलं का? कोणताही विचारा. बरोबर? मग मला स्थापनेनुसार पण सांगते सर. सांगा बरं. सांगा सांगा. प्रत्येकाला आलं पाहिजे. ती म्हणलं पहिला काय होता? पी म्हणल्यावर नको म्हटलं न. संजय म्हणलं की गुच्छ मधला. चा म्हणल्यावर प्रत्येकाला स्थापनेनुसार क्लिअर आहे. डन का? स्थापनेनुसार. त्याच्यानंतर मित्रांनो आपण क्षेत्रफळानुसार बघितलं होतं. क्षेत्रफळानुसार बघितल्यानंतर पहिलं गुरु म्हणलं तर बरोबर आहे का? चा म्हणलं तर त्याच्यानंतर पे म्हणलं तर च म्हणल्यानंतर आहे का? न म्हणल्यावर ता म्हणलं की आणि स म्हणलं की संजय गांधी. आपल्याला सगळ्यांना हे आलं पाहिजे. मग मित्रांनो आकार निर्मितीसाठी कशाची झाडाचा लाकूड वापरायचं आपण? कोण? श्यामल, सेमल, शाल्मली, पॉप्युलर. राहील ना? मग एखाद्याला जर खोकला झाला तर त्याला काय खायला घातलं पाहिजे आपण? काय घातलं पाहिजे? अडूळ साजून कोरपड खायला घातली पाहिजे. बरोबर आहे. औषधी महत्व आहे का बाबा कोरपडीचं? बरोबर. मग रोशाचा यूज कशासाठी केला तो? रोशा. रोशापासून काय काढलं जातं? काय? तेल, सुगंधी तेल बनण्यासाठी रोशा वापरला जातो. इसबगोल कशासाठी वापरला जातं? कशासाठी? पोटासाठी असेल, मुतखड्यासाठी असेल, पित्तासाठी असेल, पोटाच्या विकारासाठी काय वापरला जातं? इसबगोल. लक्षात ठेवायचं. सदाफुलीचं महत्व काय रे? सदाफुली. लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर यू नावाचा जो काय वृक्ष आहे तो सुद्धा कशावरती वापरला जातो? कॅन्सरवरती वापरला जातो. लक्षात ठेवायचं. कळलं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. हिरड्या बियाण्याचं महत्व काय? औषधी महत्व आहे का? प्रश्न वनांच्या उपयोगाचा जातो. संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरुवात करण्यात आली? कधी? बघा मित्रांनो 1972च्या अगोदर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता होता रे? हाती. हे बाबा काही नको सांगू. कोणता होता? सिंह. काय होता? 1972च्या अगोदर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता होता? सिंह. आणि 72 नंतर म्हणलं तर कोणता रे? वाघ. हा तुम्ही पण वाघ आहात ना? हा मग व्याघ्र प्रकल्प बघितले होते का? महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता होता रे? मेळघाट कुठे येतं? टाकणा कोलकात कुठे येतं? कोपेला कोलामार कुठे येतं? चपराळा, तुंगारेश्वर, पारयावल, नायगाव. कशासाठी प्रसिद्ध आहे? मोरगाव मयुरेश्वर म्हणलं कुठं? मायनी कुठं? नानज, सागरेश्वर, उगामल, नवेगाव, नागझिरा. कुठं? गोंदिया, मानसिंगदेव, उमरेड, कराडला, नागपूर. बघा आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर किनवट म्हणलं तर अंबाबाळवा. कुठं? बुलढाणा. बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला जमणं गरजेचं आहे. प्रत्येकाला क्लिअर? सदा हरित फळांमध्ये वृक्ष लक्षात ठेवायसाठी काय ट्रिक होती रे? अंजूर दाना. पहिला कोणता होता? दुसरा, तिसरा नाग. त्याच्यानंतर जांभूळ होता, कावशी, पांढरा आणि शेवट आई नाना कुठं होते? कदम होता का त्याच्यात? कुसुम किंजल होती का? सागऱ्या होता का? होता का? हिरडा बेडा होता का? देवळा होता का? शेवरी. आठवते का? मग झालं पाहिजे. हा आपल्याला ते काय होणं गरजेचं आहे? आठवलं पाहिजे. मग 120 ते 160 सेंटीमीटर जिथं पाऊस पडतो ते कोणत्या प्रकारची वनं आढळतात? सांगा. कोणती? पूर्व विदर्भामधली जी काय मित्रांनो आल्लापल्लीची वनं जी ओळखली जातात त्यांना कोणत्या नावाने ओळखलं पाहिजे? मग आद्र, पानझडी. मग पानझडी हे कोणत्या वनाचं वैशिष्ट्य रे? पानझडी हे पानझडीचं वैशिष्ट्य असेल ना? दुसरीच असेल. हा साहजिकच ना? मग निमसदाहरित अरण्य कायम हिरवीगार असतात. त्याचं कारण काय रे? पानं गळण्याचा हंगाम. बरोबर आहे. वृक्ष पानं का गाळत असतात? बाष्पीभवन कमी करण्यास मित्रांनो वृक्ष काय करतात? आपली पानं गाळत असतात. हे देखील लक्षात ठेवा. आपल्या याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सर्वाधिक पर्जन्य जिथं असेल तिथं कोणत्या प्रकारचे अरण्य दिसतील? उपपुष्प. त्याच्यानंतर सदाहरित, नंतर आद्र, पानझडी, शेवट. आणि जिथं समुद्र किनारपट्टी असेल, वरती ओटीचा भाग असेल, तिवर नावाचा वनस्पती कशात येईल? 30 फुट येईल. समुद्रफळ, आंबोरी येईल का? या सगळ्यांवरती मित्रांनो काम करायचं आहे. बरोबर आहे का? आता याच्यावरती आणखी एक प्रश्न विचारला तो म्हणजे वनांच्या प्रमाणावरती. टक्केवारीमध्ये वन कुठं आहे? कळलं? 2021 चा फॉरेस्ट रिपोर्ट तुम्ही वाचायचा आहे. कळलं? तुमच्या नोट्समध्ये टाकून देईल पण तुम्ही वाचायचा आहे. चालेल का? हा जिल्ह्याने आहे सुद्धा. मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण सर्वाधिक आहे हे प्रत्येकाला माहित पाहिजे. कारण एक जरी माहित असतं आतापर्यंत 2 वेळा प्रश्न विचारले, 2 वेळेस टाकलं होतं. कळलं का? अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कळलं? आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे मृदा. काय? मृदा नाही, मृदा. काय शिकायचं आहे? मृदा. मृदा म्हणजे काय रे? हा ती लगेच. काही सांगायचं नाही. हा मृदा म्हणजे काय? नुसती माती म्हणजे मृदा आहे का? हा मृदा म्हणजे काय? तो सॉईल. हा रॅट म्हणजे काय? उंदीर. हा उंदीर म्हणजे काय? रॅट. अरे हुशार. आता आपल्यासाठी हा नोट्स मला माहिती तुम्हाला लय नोट्स लागतात. कळलं? तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे पण एक्स्ट्रा मी जे देईल ते एकदम क्वालिटी असते. त्याच्यामुळे थोडंसं वेट करायचं. कळलं? मी टेन्शन घेऊ नका. मंगल मंगल पावले दिना भारत प्यारा. ओके आता आपल्याला मृदा बघायचा. बरोबर आहे का? मग मृदा म्हणजे नक्की काय रे? हा काय ते सांगता काय? यस बरोबर. काय होतं खडकांचं? अपक्षरण होतं. अपक्षरण म्हणजे काय होतं? जीत होती. बरोबर आहे. आणि काय होतं? मग तेवढं लगेच माहिती तयार झाली का? मग त्याच्यामध्ये काहीतरी मिसळत असतील ना? मग त्याच्यामध्ये काय मिसळत असतील? सेंद्रिय पदार्थ मिसळत असतील. बरोबर आहे. त्याच्यामध्ये खनिज मिसळतात. आणखी काय असतं? त्याच्यामध्ये पाणी पण असतं, त्याच्यामध्ये हवा पण असते. आणि या सगळ्यांचं जे मिश्रण म्हणतात त्याला काय म्हणायचं? मृदा. मृदेच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या मित्रांनो. त्यातली मृदा म्हणजे बघा काय आहे? थोडक्यात भूपृष्ठावरचा मूळ खडकांचं बाह्य तारकांमुळे काय होतं मित्रांनो? विदारण होतं. आणि त्यांचा कशाशी संयोग होतोय? कशाशी?
सेंद्रिय पदार्थांशी संयोग होऊन विशिष्ट रासायनिक क्रियेमुळे निर्माण झालेल्या भूपृष्ठावरच्या सुट्या पातळ थराला काय असं म्हणतात? मृदा. आपल्यासाठी मृदा म्हणजे काय मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं इथं? मूळ खडक किंवा खडकांचं काय होतं? बाह्य कारणामुळे विदारण होते, बरोबर आहे का? आणि विदारण झाल्यानंतर मित्रांनो त्यांचा कशाशी संयोग होतोय? सेंद्रिय पदार्थांशी संयोग होतोय आणि मग विशिष्ट रासायनिक क्रियेमुळे निर्माण झालेल्या सुट्या पातळ थराला काय म्हटलं जातं? मृदा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे, बरोबर आहे का? जर मृदाच नसती तर जीवसृष्टी असते का? जी जीवसृष्टी चाललेली आहे ती कशाच्या जोरावर चालली आहे? मृदा हे नैसर्गिक संसाधन आहे का? आहे का तुम्ही बनवता लॅबमध्ये मृदा? नाही ना, ती निसर्गात भेटते ना आपल्याला. ते कसं आहे? नैसर्गिक संसाधन आहे, जीवसृष्टीचा आधार आहे. आणि जिथं मित्रांनो मृदेचा अभ्यास केला जातो म्हणजे स्टडी केला जातो त्याला काय म्हणतात? पेडॉलॉजी म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. जसं तुम्ही खडकांचा अभ्यास करता त्याला काय म्हणता? आपण सांगितलं काय? पेट्रोलॉजी म्हणतात. काय म्हणतात त्याला? पेट्रोलॉजी. तसं मित्रांनो मृदेचा जो काय अभ्यास केला जातो त्या मृदेच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हटलं जातं? पेडॉलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मृदेची उत्पत्ती कशी झाली, बरोबर आहे का? मग मृदेची निर्मिती असेल, मृदेचा पोत, मृदेचं वर्गीकरण, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो मित्रांनो पेडॉलॉजी मध्ये केला जातो. लक्षात ठेवायचं. मृदा म्हणजे काय कळलं का? आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी व्याख्या दिलेली आहे, बरोबर? तुम्ही सॉइल सायन्स मध्ये गेल्यानंतर तुम्ही इंग्लिश मध्ये ज्यावेळेस आम्ही ऍग्रीला होतो आम्हाला एक व्याख्या होती. कोण ऍग्रीचा? कोण गेला? व्याख्या सांगताच पाहिजे इंग्लिश मधून. तू पण आहे का? सांग सांगा. मी सुरुवात करून देतो. डायनामिक नॅचरल बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. सांग ना. इन विच प्लांट ग्रो, बरोबर आहे का? इन कंपोज ऑफ मिनरल, ऑर्गॅनिक मॅटर अँड लाइव्हिंग फॉर्म्स. म्हणजे मित्रांनो काय आहे? त्याला नाही येत. ऍग्री झालेल्या ऍग्रीचं कळत नसतं, हे मात्र खरं आहे तेवढं. म्हणजे कोणत्या त्यांना विचारलं ना की ह्या पिकाला असं झालं काय करायला पाहिजे, आम्ही फक्त लिहित होतो. म्हणजे एंडोसल्फान बंद झालं तरी आम्ही लिहित होतो, बरोबर? आम्ही तो लिहिलं तर आम्हाला मार्क मिळत होते. जरी ते बंद झाला असेल, पॅन झाला असेल, तर आम्ही काय करायचो? पिस्ट आली की आम्ही एंडोसल्फान द्यायचो. एवढा घ्यायचा आणि स्प्रे करून द्यायचं, संपला करायचं, बरोबर ना? म्हणजे आता पीक जळून गेलं तरी चालेल पण काय आम्हाला नाही. तसं होतं ना ऍग्री? असं असते ना, तसंच असते. काय सांगायचं बघा. आणखी व्याख्या भरपूर सारे आहे बघा. पहिलं दिलं मित्रांनो स्टेट बोर्डात म्हणते की खडकांच्या अपक्षयातून निर्माण झालेला आणि जैविक घटकांनी युक्त असा भूकवचाचा अग्रीवरचा थर म्हणजे काय रे? मृदा. म्हणजे काय म्हणते? ते खडकांच्या अपक्षरातून तयार झालेला किंवा निर्माण झालेला आणि त्याचा कोणत्या घटकांनी? जैविक घटकांनी युक्त असा भूकवचाचा कसला थर आहे? वरचा थर आहे, त्याला काय म्हणायचं? मृदा म्हणायचं, बरोबर आहे का? आणि सॉइल सायन्सची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे ही आहे मित्रांनो. कोणती आहे? मृदा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरण किंवा थर ज्यात वनस्पतींची काय होते? वाढ होते. सगळ्यात महत्त्वाचं सायंटिस्ट शास्त्रज्ञांनी जी डेफिनेशन दिली ती डेफिनेशन आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरण किंवा थर ज्यात वनस्पतींची वाढ होते आणि हा थर खनिज, सेंद्रिय द्रव्य आणि जैविक घटकांपासून काय आहे? बनलेला आहे, बरोबर आहे का? मृदा प्रत्येकाला कळली का? मृदा कशापासून बनते म्हटलं तर? सांगा कशापासून बनते? प्रामुख्याने एक शब्द सगळीकडे आहे, म्हणजे ते काय? खडकांचं काय होतंय? विदारण होतंय, बरोबर आहे का? आणि त्याचा कशाशी संयोग होतोय? कशाशी? सेंद्रिय पदार्थ, जैविक घटक आणि या सगळ्यांशी संयोग होते आणि त्याच्यापासून जे मिश्रण बनतं ते म्हणजे काय मित्रांनो? मृदा. आणि मृदेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय आहे? काय? पेडॉलॉजी. खडकांच्या विज्ञानाला काय म्हणतात? खडकांचा अभ्यास करतो त्याला पेट्रोलॉजी. बघा याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं का बाबांनो? आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय झालं बाबांनो? रेकॉर्डेड मिळणार की लाईव्ह? बॅचेस लाईव्ह असणार इथून पुढचं सगळं आणि रेकॉर्डेड तुम्हाला झालेलं मिळून जाईल. टेन्शन घेऊ नका. इथं बघा आता लक्ष दिलं तर जास्त बरं राहील. या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आयोगाने विचारलेलं होतं. सुटते का बघा रे? अजून बाकी काय नाही झालं आपल्या याच्यात. बघा आता याच्यातला पेडॉलॉजी तुमच्यासाठी महत्वाचं आहे का रे? पेडॉलॉजीला काय म्हणतो आपण? मग मृदेची उत्पत्ती कशी झाली, सर्वेक्षण असेल, वर्गीकरण असेल, यांचा अभ्यास म्हणजे काय झाला? पेडॉलॉजी. मृदा म्हणजे काय झालं? मग याच्यात व्याख्या म्हटलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरण किंवा थर ज्याच्यामध्ये काय होते? वनस्पतींची वाढ होते, ते म्हणजे काय मित्रांनो? येईल मृदा. आहे का? पेडॉलॉजीची व्याख्या लक्षात राहील का? उद्या प्रश्नाला पेडॉलॉजी म्हणजे काय ते क्लिअर का? असं तुम्हाला मित्रांनो लॉगी वरून भरपूर सारे आहेत. ऑन्कॉलॉजी कशाचा परीक्षेला आला होता इंग्लिश मध्ये? कशाचा अभ्यास म्हणजे ऑन्कॉलॉजी? कशाचा? हाडांचा अभ्यासाला काय म्हणतात? कशाचा? काहीतरी म्हणतात, मला काय कळलं पण. कशाचा अभ्यास? हाडांचा अभ्यासाला काय म्हणतात? हा? ऑर्थोलॉजी. मग तिथेच बोलते का? बाकीच्याला काय कळतच नको. असं आहे का? कधीतरी शिकलेला असाल ना तुम्ही की कशाचं तरी स्टडी करणं म्हणजे त्याला तसं म्हटलं जातं, असं शास्त्र, जसं बॉटनी. यु नो बॉटनी, झुलॉजी माहित असेल ना? बायोलॉजी. हुशार तुम्ही. जाऊ राहील ना बाबांनो? आपल्यासाठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हाडाचा शास्त्रज्ञ का? तो ऑस्टिओलॉजी असतं म्हणजे हाडाचं असतं, बरोबर आहे का? कार्डिओलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास असेल? कशाचा? हृदय. हृदयाचा अभ्यास म्हणजे काय असतो? कार्डिओलॉजी. नाही का लक्षात? मृदेचा अभ्यासाला काय म्हणतात मग? पेडॉलॉजी. मग पेट्रोलॉजी काय येईल रे? आणि एडियाथॉलॉजी म्हटल्यानंतर उच्च वनस्पतीच्या दृष्टिकोनातून मृदा. हे बघू आपण नंतर. काय उत्तर पाहिजे याचं? काय पाहिजे उत्तर? दोन. प्रत्येकाला मृदा म्हणजे काय कळलं का पहिल्यांदा बेसिक? मृदेच्या अभ्यासाला शास्त्राला काय म्हणतात? पेडॉलॉजी. आता पुढे महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मृदा निर्मितीवरती परिणाम करणारे घटक. दिसतंय का इथं? मग इथं दिलेलं आहे पहिला काय रे? जनन खडक. जनन खडक म्हणजे काय? मटेरियल. काय असतं? मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक म्हणजे जनन खडक आहे. जनन खडक का महत्वाचे असतात रे? बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर फळं कशी असणार आहे? रसाळ असणार आहे. हा लक्षात ठेवायचं. तसं मित्रांनो इथं जनन खडक जसा असेल, बघा लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. जनन खडक मित्रांनो इथं महत्वाचा आहे. म्हणजे जनन खडक जसा असेल तशी त्याची मृदा असेल का बनलेली? बरोबर आहे का? मग जनन खडक कशावरती परिणाम करत असेल रे? मृदेचा रंग कळतो का? बरोबर आहे का? आपण बघितलं असेल जसं बीज असतं तसं काय असतं मित्रांनो? फळ असतं. तसं रासायनिक गुणधर्म आहे. मृदेची सुपीकता ठरवण्याचं काम कोण करत असतं? जनन खडक करत असतं. बघा जनन खडक म्हणजे पॅरेंट मटेरियल. बघा खडकांच्या वितरणाने मृदांची काय होते रे? निर्मिती होते. त्या खडकांना काय म्हणतात? जनन खडक म्हणतात. मग जनन खडकांवरती बाह्य घटकांचा प्रभाव पडून मृदांची निर्मिती आणि विकास होतो. जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जनन खडक बेसाल्ट आहे, त्याच्यापासून काय बनलंय? कोणती मृदा?
काळी मृदा. मग ती काळीच का झाली रे? ती पांढरी का नाही झाली? तर बेसाल्ट कसा आहे? मग त्याच्यापासून मित्रांनो काय तयार झाली मृदा? काळी मृदा. त्याला मग काय, मग प्रामुख्याने जनन खडक कशावरती परिणाम करत असेल? मृदेचा रंग. बरोबर आहे का? मग मृदेमध्ये कोणते घटक असतील हे पण ठरवण्याचं काम हे करत असेल का? जसं झाड असेल त्याचं फळ तसं असतं काय, ते बी तसं असेल तसं तसं मग मृदेचा रंग बरोबर मृदेची सुपीकता ठरवण्याचं पण काम करेल का रे? करेल का? मृदेचा पोत कसा असेल ते ठरवण्याचं सुद्धा काय करेल? काम करेल. किंवा जनन खडकामध्ये मित्रांनो कोणते कोणते रासायनिक गुणधर्म आहे ते सुद्धा ठरवण्याचं काम कोण करेल? जनन खडक करेल. मग जनन खडक अतिशय महत्वाचा आहे. तर मृदेला सुपीकता प्राप्त करून देणारी मूलद्रव्य प्राप्त होतात. जसं की महाराष्ट्र पठारावरती बेसाल्ट पासून कोणती रे? काळी कापसाची मृदा तयार झालेली आहे. सो जनन खडकाच्या गुणधर्मानुसार मृदेचे रंग, पोत आणि रासायनिक गुणधर्मामध्ये काय आढळते? भिन्नता आढळते. बरोबर आहे का? प्रत्येकाला जनन खडक कळाला का? पहिल्यांदा मृदा म्हणजे काय? मागे बघणारा, मृदा म्हणजे काय? हा, खडकांच्या विदारणापासून तयार झालेला ज्यांचा रासायनिक काय होते? संयोग होतोय. मग सेंद्रिय पदार्थांशी संयोग होतोय. त्याच्यामध्ये आणखी काय? मग जैविक आहे. असं जे मिश्रण असेल त्याला काय म्हणायचं? मृदा. मृदा प्रामुख्याने 4 घटकांची बनलेली असते. असा प्रश्न आलेला आहे. मृदामध्ये कोणते कोणते 4 घटक असतात म्हणलं तर सांगता येईल? एक म्हणजे सेंद्रिय घटक, लक्षात ठेवायचं, सेंद्रिय द्रव्य. दुसरं म्हणजे खनिज पदार्थ. बरोबर आहे? काय? खनिज पदार्थ. तिसरं असते हवा आणि चौथा असते पाणी. हे तर प्रत्येकाला कळलं का? लक्षात राहील का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात राहणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं की सर्वसाधारणपणे मृदा किती घटकांची बनलेली आहे, तर मृदा एकूण किती घटकांची बनलेली आहे? 4. त्याच्यामधला पहिला महत्वाचा घटक म्हणजे कोणता आहे? खनिज पदार्थ. कोणता आहे? खनिज पदार्थ, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो रे? सांगा सांगा. काय झालं? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काळी मृदा तयार झाली का? आता आपण काय बघितलं? महाराष्ट्र पठार कशापासून तयार झाले? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. भ्रष्टमूलक उद्रेक झाला, भेद पडली, त्याच्यातून ज्वालामुखी बाहेर आला आणि त्याच्यापासून काय बनले रे? पठार. आणि पठाराचा प्रमुख खडक कोणता आहे? बेसाल्ट. हा, मग बेसाल्ट मग लावा सॉइल सुद्धा तिला म्हणतो, काळी कापसाची म्हणतो. हे तेच आहे. कळलं का? पहिला कोणता घटक आहे मृदेमधला? मिनरल मॅटर. लक्षात ठेवायचं. हा, किती टक्के असते मग? हा, 45%. दुसरं मित्रांनो, सर्वसाधारणपणे मृदेमध्ये दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे हवा. दिसते का रे मृदेमधली हवा? दिसते का? पण कशामध्ये असते ती? पोकळ्यांमध्ये हवा बसलेली असते. माहितीये का? ध्यानात ठेवायचं. मग हवेचं प्रमाण किती असतं मृदेमध्ये? किती टक्के? 25%. पाण्याचं प्रमाण जर बघितलं तर किती असतं? 25%. आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जर बघितलं तर ते असतं मित्रांनो किती? 5%. आयोगाने याच्यावरती 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे का? जर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये घन पदार्थ म्हटलं तर किती रे घन पदार्थ? किती टक्के? 50%. कारण का? 45% काय आहे? काय आहे? बरोबर आहे का? मिनरल्स. आणि 5% काय आहे? ऑर्गॅनिक मॅटर आहे. म्हणजे घन पदार्थ म्हटलं तर सॉलिड पार्टिकल किती याच्यामध्ये? सॉलिड घटक 50%. बाकी मित्रांनो हवा आणि पाणी म्हटलं तर यांचं प्रमाण किती आहे? किती आहे? 50%. मग हवा किती याच्यामध्ये? 25%. आणि पाणी किती आहे? 25%. सगळ्यात बेसिक लक्षात ठेवायचं की सर्वसाधारणपणे मृदा किती घटकांची बनली म्हटलं तर 4 घटकांची बनलेली आहे. त्यातलं हवेचं प्रमाण किती आहे? 25%. किती आहे? 25% आहे. पाण्याचं प्रमाण म्हटलं तर किती टक्के आहे? 25%. मिनरल पार्टिकल्स म्हटलं तर किती आहे? आणि सेंद्रिय पदार्थ म्हटलं तर आता या सेंद्रिय पदार्थांचं सुद्धा 5% मध्ये वर्गीकरण केलं जातं, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आहेत. बरोबर आहे का? ज्याला आपण सूक्ष्मजीव वगैरे म्हणतो ते किती आहे? 10%. काय दिसतं? 10%. त्याच्यानंतर रूट्स मित्रांनो किती रे? इथं लक्ष द्या, बाकीचं नंतर बोलू आपण. हा, रूट्स म्हणलं तर किती आहे? 10%. आणि मित्रांनो ह्युमस म्हटलं तर किती आहे? मग ऑर्गॅनिक मॅटर मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचं आहे? कशाचं आहे? ह्युमस. जर तुम्हाला विचारलं मृदेमध्ये घन पदार्थ किती असतात, घन पदार्थ किती पर्सेंट आहे? मग 50. ज्याच्यामध्ये मित्रांनो ऑर्गॅनिक मॅटर किती आहे? ऑर्गॅनिक मॅटर म्हटलं तर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय द्रव्य. लक्षात ठेवा, इंग्लिश मराठी कधी कधी प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे का? खनिज पदार्थ म्हटलं तर किती रे? किती आहे? 45. पाणी किती आहे? किती आहे पाणी? आणि हवा म्हटलं तर किती रे? हवा 25, पाणी 25. बरोबर आहे का? लक्षात राहील का? परीक्षेला याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारलेला आहे. मग मित्रांनो मिनरल पार्टिकल मध्ये काय काय यायला पाहिजे रे? मिनरल पार्टिकल कशातून तयार होतात? बोला बोला, बोललं पाहिजे. ऑर्गॅनिक मॅटर कशापासून तयार होतो? सेंद्रिय द्रव्य कशापासून? काल थोडंसं बघितलं होतं ना. हा, वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांच्या कुजण्यापासून ह्युमस तयार होतो का? हे तर कळतं ना आपल्याला. हा, मग लक्षात ठेवायचं, मृदा ही प्रामुख्याने खडकाच्या विदारणापासून निर्माण झालेली आहे, ज्याच्यामध्ये लोह, अॅल्युमिनियम, सिलिका यांसारख्या खनिजांनी खडक तयार झालेले आहेत. त्यामुळे मृदेमध्ये खनिज पदार्थांचं प्रमाण किती रे? 45% जास्त आहे. जर तुम्हाला 45% म्हटलं तर कोणता लक्षात ठेवायचा? खनिज पदार्थ. त्याच्यानंतर मित्रांनो वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून निर्माण झालेले सेंद्रिय पदार्थ यांचं प्रमाण किती आहे? सांगा. आता वनस्पतींची पानं असतात, लहान फांद्या आहेत, बरोबर आहे, मुळं आहेत, आणि प्राण्यांचे अवशेष आहेत. बरोबर आहे का? मृदेमध्ये राहणारे जीवाणू यापासून मृदेला काय मिळतं मित्रांनो? सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. आणि हे सेंद्रिय पदार्थ कुजून त्यापासून काय तयार होतो? ह्युमस तयार होतो. बघा राज्यसेवेला मित्रांनो याच्या कलर वरती पण प्रश्न विचारला बरं का. कोण सांगते मला ह्युमसचा कलर कसा असतोय? ऑनलाईन वाले बोलताय ह्युमसचा कलर कसा असतोय? बोला बोला, बोललं पाहिजे. ह्युमसचा कलर कसा असतोय? रंग कसा असतोय? तपकिरी राखाडी असते. कसा कलर असतोय? हा, ध्यानात ठेवायचं थोडंसं. तसाही प्रश्न येऊन गेला डोळ्या लावायला वगैरे, समजलं? तर मग खडकापासून जे निर्माण झालेले ते कसले पदार्थ झाले? खडकांपासून निर्माण झालेले ते कोणते पदार्थ झाले? खनिज पदार्थ. वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून तयार झालेले
सेंद्रिय पदार्थ. मग मृदेमध्ये मित्रांनो खडकांपासून तयार झालेल्या खनिज पदार्थांचं प्रमाण किती आहे? किती आहे? 45. वनस्पती आणि प्राण्यांपासून तयार झालेल्या सेंद्रिय द्रव्यांचं 5. या 5% सर्वाधिक प्रमाण कुणाचं आहे रे? ह्युमस. ह्युमसचं किती टक्के? 80. ऑर्गॅनिझम म्हणलं तर सांगा, जे सूक्ष्मजीव आहे त्यांचं. आणि मुळं जे आहे त्या मुलांचं किती आहे? किती टक्के? किती? 10 की 5? बरोबर आहे का? आपल्यासाठी या चार्ट वरती काम करायचं, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग मुलांपासून कसं काय सेंद्रिय द्रव्य प्राप्त होतं सांगते कोण मला? सांगते का कोण? मुलांपासून सेंद्रिय द्रव्य प्राप्त होतं ते सांगते मला एखादं तरी? कधी कधी म्हणतात बघा, जमिनीचा जर तुम्हाला सुपीकता वाढवायची असेल किंवा पोत वाढवायचा असेल तर पिकांची फेरपालट केली पाहिजे. आणि ज्या मुळांवरती काय असतात, छोट्या छोट्या गाठी असतात, ती लागवड केली पाहिजे त्या पिकाची. असं असतं का? असतं का? लेग्युमिनसी फॅमिली मधल्या पिकांची लागवड केली जाते. त्याचं कारण काय? काय? नायट्रोजन फिक्सेशन तर आहेत. बाकी या मुळांपासून कुजून सुद्धा मित्रांनो काय मिळतात? जमिनीला सेंद्रिय द्रव्य प्राप्त होतात. म्हणून लक्षात ठेवायचं, रूट्सचं पण प्रमाण आहे. किती टक्के? मग रूट्स म्हणलं तर 10, ऑर्गॅनिझम म्हणलं तर 10 आणि ह्युमस म्हणलं तर 80. एकूण टक्केवारी म्हणलं तर किती आहे? 5. किती आहे? 5. बाकी मिनरल पार्टिकल 45. आणि हवा म्हणलं तर किती रे? किती आहे हवा? हवा म्हणलं तर 25. लक्षात ठेवायचं बघा, पाणी मृदेच्या सुट्ट्या कणांमध्ये असलेल्या जागेत पाणी साठतं. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? मृदेमध्ये पाणी साठतं का नाही? जर तुम्ही कोरडी मृदा घेतली तर ती कशी दिसते आपल्याला? कशी दिसते? कोरडी कोरडी दिसते की नाही हात लावल्यानंतर. पण त्याच जागी जर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतलं तर काय होतं? ओली होती. हे तर सगळ्यांना कळतंय रे, ओली होते. चिकट होते का नाही थोडीशी? पण त्याच्यामध्ये काय होतं? त्या पोकळ्यांमध्ये पाणी जातं. लक्षात ठेवायचं, सुट्या कणांमध्ये असलेल्या जागेमध्ये पाणी साठतं आणि त्या पाण्यामध्ये बायकार्बोनेट, सल्फेट इत्यादी पदार्थ विरघळतात. पाण्यामार्फतच वनस्पतींना काय उपलब्ध होतं रे? अन्न. सायन्स झालं नाही तुमचं? झायलेम आणि फ्लोएम वगैरे तर तिथं शिकायला मिळतं. वनस्पतींना काय मिळतं मित्रांनो? अन्न उपलब्ध होतं. आणि मृदेतील पाण्याचं प्रमाण सर्वत्र सारखं नसतं. जास्त पाऊस मिळणाऱ्या सपाट प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे जास्त असतं, तर वाळवंटी प्रदेशामध्ये हे प्रमाण कसं असणार आहे रे? साहजिकच आहे, वाळवंटी प्रदेशातल्या मृदेमध्ये पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे? कमी असणार आहे. तर त्या जागी जिथं जास्त पाऊस पडतो तिथं त्या मृदेमध्ये पाण्याचं प्रमाण काय असणार आहे? जास्त. मग मृदेमधला महत्वाचा घटक आहे का पाणी? किती टक्के पाणी? मग किती टक्के? प्रत्येकाला क्लिअर का? तुमच्या बाजूने बघा, पहिल्यांदा मृदा म्हणजे काय बेसिक माहित पाहिजे. मृदेच्या शास्त्राला काय म्हणतात? मृदा किती घटकांची बनलेली आहे? 4 मधला पहिला सगळ्यात जास्त असलेला घटक कोणता? खनिज पदार्थ. खनिज पदार्थ किती आहे? किती आहे? कशापासून खनिज पदार्थ मिळतात जमिनीला, मृदेला? खडकांच्या विदारणापासून. बरोबर आहे का? दुसरा महत्वाचा घटक म्हणजे कोणता रे? हवा किती आहे? पाणी किती आहे? आणि सगळ्यात कमी असलेला घटक सेंद्रिय. किती टक्के सेंद्रिय पदार्थ आहे? हे सेंद्रिय पदार्थ कसे तयार होतात? वनस्पती, प्राणी यांचे अवशेष. बरोबर आहे का? मुळं असतील हे कुजतात. बरोबर आहे का? आणि त्याच्यापासून ह्युमस तयार होतो. सो ऑर्गॅनिक मॅटर आपल्यासाठी महत्वाचं. किती टक्के? 5. त्याच्यामध्ये ह्युमस किती आहे? ऑर्गॅनिझम. आणि रूट्स म्हणलं तर 10. प्रत्येकाला क्लिअर का? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हवा सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. मृदेच्या कणांमध्ये असलेल्या पोकळ्यांमध्ये हवा आढळते. वातावरणातील अनेक वायू तसेच मृदेमध्ये जैविक आणि रासायनिक क्रिया घडत असताना जे वायू निर्माण होतात त्यांचा समावेश होतो. मृदेतील हवेचं प्रमाणही सर्वत्र सारखं असतं का? असतं का? हे लक्षात ठेवा. असं कधी कधी स्टेटमेंट बेस बनवतात, मृदेतील हवेचं प्रमाण सर्वत्र सारखं असतं. विधान बरोबर राहील का? राहील का? मग वालुकामय मृदा असेल तर तिच्यामध्ये हवेचं प्रमाण कसं असेल? कसं असेल? पोकळ्या कशा असतील तिथं? मोठ्या असतील. मग मोठ्या पोकळ्या असतील तर हवा जास्त राहील का नाही? लक्षात ठेवायचं. त्याच जागी जर ती माती अशी बारीक असेल तर त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण कसं असेल? कमी असेल. समजते का बाबा? मृदेची पोकळी जेवढी जास्त तेवढी हवेचं प्रमाण जास्त. लक्षात राहील का? ध्यानात ठेवायचं. वालुकामय मृदेमध्ये हवेचं प्रमाण जास्त, तर रेती अथवा मातीचं प्रमाण जास्त असणाऱ्या मृदेमध्ये हे प्रमाण कसं असतंय? कमी असतंय. समजलं का? बेसिक प्रत्येकाला कळलं का? मृदा म्हणजे काय? बरोबर आहे का? मृदा म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या डेफिनेशन मध्ये काय शब्द महत्वाचे? 3-4 खडकांचा अपक्षर आहे का मृदा सांगितलेलं त्याच्यामध्ये? त्यांचं म्हणणं काय की असा थर की ज्याच्यामध्ये काय वाढ होते? वनस्पतींची वाढ होते. तो थर म्हणजे काय? मृदा. मग तो कशापासून बनलाय? सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ, बरोबर, हवा असेल, पाणी असेल, सगळ्यांपासून बनलाय. पण आपल्यासाठी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार काय महत्वाचं की ज्याच्यामध्ये काय वाढतंय? वनस्पती वाढते. त्याला काय म्हणायचं? मृदा. मग मृदेची उत्पत्ती कशी झाली, मृदेचं वर्गीकरण, मृदेचं सर्वेक्षण, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे काय? पेडॉलॉजी. काय? पेडॉलॉजी. कळते का प्रत्येकाला? ध्यानात ठेवायचं. मग मृदा किती घटकांची बनलेली आहे म्हणलं तर कंपोजिशन ऑफ सॉइल परीक्षेला विचारलं जातं. मग मृदा किती घटकांची बनली आहे? ज्याच्यामध्ये घन पदार्थ किती रे? किती टक्के? त्याच्यामध्ये 45% काय आहे? किती आहे? काय आहे? 5% काय आहे? सेंद्रिय. हवेचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण. मग प्रश्न जर विचारला आयोगाने की मृदेच्या वर्गीकरणामध्ये म्हणजे मृदा ज्याच्यापासून बनलेली आहे त्याच्यामध्ये समान प्रमाण कुणाचं आहे? 1 सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ, 2 सेंद्रिय पदार्थ, पाणी, 3 हवा आणि पाणी. काय उत्तर येईल? प्रश्न कळतोय ना कसा बनतो? जसं तसं प्रश्न तसा बनलाय की पेडॉलॉजी म्हणजे अभ्यास करणं. बरोबर. मृदा कशासाठी? तर तशाही पद्धतीने जोड्या लावायला प्रश्न जाऊ शकतो. ध्यानात राहायला पाहिजे. मग मृदेची पोकळी जेवढी जास्त त्याच्यामध्ये असलेलं हवेचं प्रमाण. बरोबर आहे. मग वालुकामय मृदेमध्ये हवेचं प्रमाण जास्त की कमी? कळलं? त्या जागी जर ती रेती असेल किंवा ज्याच्यामध्ये मातीच्या कणांचं बारीक प्रमाण असेल तर त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण कसं असेल? कमी. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. मग सर्वत्र सारखं असतं का हवेचं प्रमाण? असतं का? पाण्याचं प्रमाण सर्वत्र सारखं असतं का? असतं का? जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये, कमी पावसाच्या प्रदेशामध्ये कमी. लक्षात ठेवायचं. ध्यानात राहील का? मग जर मित्रांनो वाळवंटामधली मृदा असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण काय असणार आहे? का बरं कमी असणार? पावसाचं प्रमाण कमी. कळलं का प्रत्येकाला? बेसिक राहील ना? आता मृदा निर्मितीवरती परिणाम करणारे घटक त्याच्यावरती मागे 2 प्रश्न सोडवा, नंतर आपण परत वापस जाऊ. वरचा सोडवायचा आहे आयोगाचा प्रश्न. पिकांच्या योग्य वाढीसाठी कोयटा मातीमध्ये हवा
पाणी आणि घन पदार्थ डॉट डॉट प्रमाणामध्ये असावेत. बरोबर आहे का? हवा किती आपली? मग 25 फक्त इथे दिसतोय. पाणी किती आपलं? आणि घन पदार्थ म्हणलं तर मग या 50चं वर्गीकरण केलं तर ओएम किती आहे? ओएम म्हणल्यावर आणि 45% म्हणलं तर काय आहे? काय आहे? मिनरल्स मॅटर आहे. राहील ना खनिज पदार्थ म्हणलं तर काय आहे? 45. मग या 5%चं वर्गीकरण तुम्हाला पाठ आहे का आता? 80% काय याच्यामध्ये? काय रे? 10% आणि 10% ऑर्गॅनिझम. कळलं का? लक्षात राहील प्रत्येकाच्या? प्रत्येकाला जमल का बाबा? याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारलेला आहे. नाही वाटतं तो प्रश्न. ठीक आहे. असे 2-3 आहेत. आपण दाखवू पुढे असतील प्रश्न. कळलं का प्रत्येकाला? आता वापस आहे मित्रांनो, आपण बघत होतो मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारा पहिला घटक बघितला होता. पहिला घटक कोणता होता? जनन खडक. जनन खडक म्हणजे कसला खडक मग? सांगा ना. मग त्याला मूळ खडक म्हणू शकतो का जनन खडकला? पॅरेंट मटेरियल म्हणजे जे मुख्य असेल त्याच्यापासून जे बनेल त्याचे गुणधर्म याच्यात उतरत असतील का? मग रंग उतरेल का? पोत उतरेल का? रासायनिक गुणधर्म उतरतील का? लक्षात ठेवायचं. जो जनन खडक मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो मृदेचा काय ठरवतो? पोत ठरवतो. त्याच्यानंतर मृदेचा रंग आणि रासायनिक गुणधर्म. आता दुसरा महत्वाचा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे हवामान. अत्यंत क्रियाशील, सर्वात क्रियाशील घटक कोणता मृदा निर्मितीमध्ये? असा आयोगाचा प्रश्न आहे. काय? मृदा निर्मितीमधला सर्वात क्रियाशील घटक म्हणलं तर कोणता रे? मग हवामानामध्ये काय काय येतं? काय काय येतं हवामानामध्ये? तापमान येऊ शकतं का? मग तापमानामुळे काय परिणाम होत असेल मृदा निर्मितीवरती? गेल्यानंतर नवीचं स्टेट बोर्ड वाचायला सांगितलं त्या दिवशी तुम्हाला खडकांच्या बाबतीमध्ये. वाचलं नसेल तुम्ही. सांगा. तापमानाचा काय फरक पडतो खडकांवरती? अरे खडक फुटतात का नाही तापमानाने? काय होतं खडकांचं? काय होतं? विदारण होतं ना. बरोबर. मग पावसाचा पण काहीतरी फरक पडत असेल का? हवामानामध्ये पर्जन्य पण येईल का? आर्द्रता येईल का? या सगळ्या घटकांचा मित्रांनो कशावरती परिणाम होतो? मृदेच्या निर्मितीवरती परिणाम होत असतो. लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जर मित्रांनो जास्त तापमान जिथं असेल तिथं मित्रांनो कशी मृदा तयार होईल रे? वेगाने होईल का कमी वेगाने होईल? होईल का नाही? खडक काय करतं? सॉरी, तापमान काय करतं? खडक फोडतात. जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, अशा पद्धतीने मित्रांनो खडकांना तडे जातात का रे? जातात का? कांदा बघितलं का? कांदा, कांद्याचं अपपर्णन होतं. बघितलंय कधी? काय होतं अपपर्णन? म्हणलं तर एक साल काढलं तुम्ही तर त्याच्यामुळे काय होतं? दुसरी साल निघते का नाही? तुम्ही कधी खडकांवरती मारून बघा असं त्याच्यामध्ये भेगा भेगा तयार झालेला असतात. बरोबर आहे का? आणि मग हे मित्रांनो खडक तापतात. तापल्यानंतर ते काय होतात? फुटतात. बरोबर आहे. आणि त्याच्यापासून काय तयार होते रे? मृदा तयार होते. बरोबर आहे का? सेम तसं पर्जन्याचं पण आहे का रे? आहे का बाबा पर्जन्याचं? जिथं जास्त पर्जन्य असेल तिथं मृदा कशी तयार होईल रे? जास्त वेगाने तयार होईल. समजतंय का? मग जिथं जास्त पर्जन्य असेल, जास्त पाऊस असेल, तिथं मृदा तयार होण्याचा वेग जो असेल तो कसा असेल? तुम्हाला कळतंय ना काय म्हणतोय मी? समजतंय का? जिथं जास्त तापमान असेल तिथं काय असेल? मृदा निर्मितीचा वेग कसा असेल? आणि त्याचबरोबर पर्जन्य जर जास्त असेल तर? आता एखादा दगड आहे मित्रांनो, खडक आहे मोठा आणि तिथं पाऊस नाहीये, पर्जन्य नाहीये, तर तिथं मृत्यू फुटेल का लवकर? बरोबर आहे का? आणि तापमानामुळे खडकांची काय होते? मोठ्या प्रमाणात झीज होते. बरोबर आहे का? तुम्ही बघितलं असेल असं खडकांना तडे गेलेले दिसतात. हे दिसतं का अशा पद्धतीचं? दिसतात का? किंवा अशा पद्धतीचं बघितलं का कधी तडे गेलेले? बाहेरची बाजू, आतली नाही, बाहेरची. किंवा हे असं बघितलंय का? सो तापमानातील फरकांमुळे खडक तडकतात आणि काय होतात मित्रांनो? फुटतात. यांना कसलं प्रकारचं अपक्षरण म्हटलं? कसलं? काही ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? काय? फिजिकल. लक्षात ठेवायचं. मग फिजिकल फॅक्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कोणता येत असेल? कोणता? टेम्परेचर, तापमान. राहील का ध्यानात? मग जिथं जास्त पर्जन्य असेल किंवा जास्त तापमान असेल त्या प्रदेशामध्ये मृदेचा विकास कसा होईल रे? जलद गतीने. मग सह्याद्री आणि कोकण प्रदेशामध्ये जी मृदा तयार झाली ती कोणती मृदा आहे रे? जांभी मृदा आहे. आणि ती कशा पद्धतीने तयार झाली मित्रांनो? वेगाने तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? तर कमी पर्जन्य आणि कमी तापमान जिथं असतंय तिथं मात्र मृदेचा विकास कसा होतोय? कमी प्रमाणात होतोय. बरोबर. पठारावरची काळी मृदा. तो लक्षात ठेवायचं मित्रांनो. मृदा निर्मितीमधला सर्वात क्रियाशील घटक म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं? हवामान. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलाय. मगाशी मी तुम्हाला दाखवला होता तो प्रश्न. बघा लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने ते इम्पॉर्टंट आहे की आयोगाने एकदा नाही दोनदा प्रश्न विचारलाय. बघा बरं याचं उत्तर काय आलं पाहिजे? हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेमधला अतिशय क्रियाशील घटक आहे. मग काय उत्तर पाहिजे? हवामान. मग जर तुम्हाला असं विचारलं मित्रांनो, बघा मग हवामान काय ठरवत असेल रे? विदरिंगचा दर ठरवत असेल का? रेट ऑफ विदरिंग ठरवेल का? बरोबर आहे. म्हणजे जर तापमान जास्त असेल तर काय होणार आहे? जास्त वेगाने होणार. तापमान कमी असेल तर? हवामान कसला घटक आहे मग सगळ्यात जास्त म्हटलं तर? ऍक्टिव्ह फॅक्टर आहे. राहील का देणार? सॉइल फॉर्मेशन मधला ऍक्टिव्ह फॅक्टर म्हणलं तर परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं कोणाचं नाव? हवामान. कळलं? मग हवामानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे? तापमान, दुसरं आर्द्रता, तिसरं पर्जन्य. कळलं? पहिला घटक कळला का? पॅरेंट मटेरियल. कळलं का? बघा डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. मृदा म्हणजे काय? त्याच्यामध्ये वनस्पतीची वाढ होते असा थर. बरोबर. जो खडकांच्या वितरणापासून बनलाय, सेंद्रिय पदार्थांची संयोग झालाय, जैविक घटकांनी युक्त आहे असं मिश्रण म्हणजे काय आहे? मृदा. जी किती घटकांनी बनली आहे? 4 मधला पहिला घटक कोणता आहे? जास्त प्रमाणात असलेला खनिज पदार्थ. किती टक्के? 5% काय आहे? सेंद्रिय पदार्थ. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हवा म्हटलं तर किती टक्के? पाणी म्हटलं तर 25. मग यांचं मिश्रण म्हणजे काय झालं मित्रांनो? मृदा. बरोबर. मृदेच्या अभ्यासाला काय म्हणतात शास्त्राला? पेडॉलॉजी असं म्हणतात. आणि मग मृदा निर्मितीवरती काही घटक परिणामकारक ठरतात. त्यातला पहिला म्हणजे पॅरेंट मटेरियल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? चरण खडक. या चरण खडकाचं महत्व काय रे मृदा निर्मितीमध्ये? मृदेचा रंग. उदाहरण लक्षात ठेवायचं बेसाल्ट, काळा बेसाल्ट. त्याच्यावरून जी मृदा तयार झाली ती काळी मृदा. बरोबर आहे का? ध्यानात ठेवायचं. दुसरा घटक कोणता बघितला? हवामान. बरोबर आहे. सगळ्यात क्रियाशील घटक म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? हवामान. जिथं जास्त पर्जन्य असेल, जास्त पाऊस असेल, जास्त तापमान असेल तिथं मृदेचा विकास. जिथं कमी पर्जन्य, कमी तापमान तिथं मृदेचा विकास कमी. लक्षात ठेवायचं. मग कायिक विधारण हे कसल्या प्रकारचं विधारण आहे रे? काय कायिक विधारण कशामध्ये दिसत? आपल्यासाठी 3 प्रकारचे मित्रांनो काय आहेत विधारणाचे प्रकार? एक आहे कायिक, दुसरं
रासायनिक आणि तिसरं जैविक. कसलंय? जैविक. कायिक विदारण हे कसले फॅक्टर असतात? फिजिकल फॅक्टर, म्हणजे त्याच्यामध्ये तापमान असेल, पाऊस असेल, या गोष्टी येतात. बरोबर आहे. केमिकल मध्ये काय येईल रे? रासायनिक क्रिया येतील. बरोबर आहे. आणि जैविक मध्ये कोण कोण यायला पाहिजे मग? वनस्पती येतील, दुसरं प्राणी येतील. मानव कशात येईल रे? लक्षात ठेवायचं. मग मानव सुद्धा मृदा निर्मितीमध्ये हातभार लावतो का? करतो का नाही? काय हातभार लावतो मृदा निर्मितीमध्ये? परिणाम करतो मानव सुद्धा. काय करतो? जमिनीचं लेवलिंग करत नाही का? सपाटीकरण करतो. करतो का? हा, हिर खांदतो, मोकळच करतो ना सगळ्या गोष्टी. खडक फोडतो, मोठमोठे फोडत नाही का? काय लावतो? सुरुंग लावतो. सगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा येतील याच्यामध्ये, ध्यानात ठेवायचं. समजलं? ऍक्टिव्ह फॅक्टर म्हणलं तर कोणता रे बाबांनो? ऑनलाईन वाले प्रत्येकाला क्लिअर का? इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर का? बेसिक डेफिनेशन माहिती पाहिजे. त्याचा अभ्यासाला काय म्हटलं? या सगळ्या गोष्टी करायच्या. मृदा किती घटकांपासून बनली? कळलं? 4. बरोबर. 4च्या 4 घटकांवरती आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? माइंडसेटचा टाइम केव्हा? आता सोमवारपासून माइंडसेट चालू करणार आहे परत. ओके, डन. हा, चला वापस या परत. आता पुढे महत्वाचा मित्रांनो तिसरा घटक आहे, तो म्हणजे जैविक घटक. कोणता? जैविक. जैविक मध्ये कोण कोण येईल रे मग? वनस्पती मृदा निर्मितीला कसा हातभार लावतात किंवा का परिणाम करतात सांगते कोण? बोला बोला, बोललं पाहिजे. बघा, वनस्पती आणि प्राणी या जैविक घटकांमुळे मृदेचा विकास होतो. जो जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पतींची पानं जमिनीवरती पडून ती काय होतात रे? कुजतात. आणि कुजल्यानंतर काय होणार मित्रांनो? जमिनीला सेंद्रिय घटक मिळून त्या सुपीक आणि उत्पादनक्षम बनवतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्याचबरोबर प्राणी कसा हातभार लावतात रे? बघा, तुम्ही कधी कधी काही प्राणी बघितला असेल, बिळ करून राहतात. बरोबर आहे का रे? म्हणजे कठीण जमीन असते, त्याच्यात ते काय करतात? बिळ करतात. मग बिळ केल्यामुळे काय होते? जमीन सुट्टी होती ना, भुसभुशीत होते. त्याच्यापासून काय होते? मृदा तयार होते. बरोबर आहे का नाही? मोठमोठ्या खडकांच्या खाली ते भेगा पडत असतात का? बघितलं का कधी प्राणी अशी मुळं बघितलेत का? इथं दिसतंय का? हे बघा, घुस 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 माहितीये का? घुस माहितीये ना? उंदरं सुद्धा असतात का रे? बघा, तुम्ही किती कडक कठीण जमीन असली तरी ते काय करतात? घुशीचं तर खतरनाक कार्यक्रम असतो, तुम्ही बघितला असेल. घुस काय करते रे? एक पोळ इकडून ते इकडून. हा, असतात ना घुशी. घुशी माहिती ना सगळ्यांना? का आहे असं एखादं? सर आमच्या इकडे घुस नावाचा प्राणी, घुस बीस असलं काय नसतंय. उंदीर असते, मग छोटा मोठा उंदीर म्हणतो आम्ही त्याला. हा, तसंच ना, उंदीर छोटा मोठा. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जैविक घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. जैविक घटकामध्ये काय काय येईल मग? वनस्पती, दुसरं प्राणी. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. सो प्राणी काय करतात मित्रांनो? बिळ करून राहतात आणि मृदा ठिसूळ करतात. त्याचबरोबर प्राण्यांच्या विष्ठेपासून सुद्धा जमिनीला काय मिळतं मित्रांनो? सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो. सो आपल्यासाठी जैविक घटक म्हणलं तर जैविक घटकांमध्ये कोण कोण येईल मग? वनस्पती, दुसरं प्राणी, तिसरं माणूस सुद्धा येईल. पण मानवी काही गोष्टी आहेत, मानवी हस्तक्षेप करते, ते पण वेगळं कारण आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, प्राकृतिक रचना. मृदा निर्मितीमध्ये प्राकृतिक रचनेचा काय मित्रांनो प्रामुख्याने आधार आहे सांगता येईल? जिथं जास्त उतार असेल तिथं मृदा निर्मिती कशी होईल रे? जास्त. बघा, इथं दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. प्राकृतिक रचनेचा मृदेच्या विकासावरती आणि वितरणावरती परिणाम होतो. मग तीव्र उताराच्या क्लिक होते का? हँड टच होते काय? बघा, उताराच्या प्रदेशामध्ये कसल्या मृदा मित्रांनो? परिपक्व मृदा तयार होईल का? का बरं तयार नाही होणार? उताराच्या प्रदेशात काय होतं? पाऊस पडल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो? जो काय थर आहे तो काय होणार आहे? मग इथं ज्या तयार होणाऱ्या मृदा असतील त्या परिपक्व असतील का? हे कळलं पाहिजे. समजतंय? मग ही प्राकृतिक रचनाची का टोपोग्राफी एक प्रकारची? उताराला तयार होणाऱ्या मृदा कशा असतील? परिपक्व असतील का अपरिपक्व असतील? लक्षात ठेवायचं. कारण मित्रांनो, तीव्र उतारामुळे पावसाचं पाणी काय होतं? वेगानं वाहून जातं. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरतं का? आणि त्या प्रदेशाची उलट काय वाढते? झीज वाढते. मग प्राकृतिक रचना सुद्धा मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरते का? मग उताराला मित्रांनो चांगल्या प्रतीची मृदा तयार होईल का अपरिपक्व होईल? अपरिपक्व. त्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघा, आपल्यासाठी महत्वाचं आहे, तीव्र उताराच्या पर्वतीय प्रदेशामध्ये मृदेचे थर कसल्या जाडीचे असतील रे? कसल्या जाडीचे? कमी जाडीचे. आणि अविकसित असतील का? अविकसित असतील. बाकी त्या तुलनेने जर तुम्ही सौम्य उतारावरती बघा, आपल्या इथं पठारी भागामध्ये पाऊस पडतो मित्रांनो, आणि काय होतं मग? मृदा वाहून जाते का जास्त प्रमाणामध्ये? नाही जात. बरोबर आहे का? आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये मित्रांनो विकसित आणि तुलनेने जाडी कशी असेल या मृदेची? मग बघा, मृदेची जाडी ठरवण्याचं काम कोण करते मग? प्राकृतिक रचना. उतार जर प्रामुख्याने घेतला, मग जास्त उताराला मृदेची जाडी कशी असणार आहे? कारण काय मृदेची जाडी कमी असण्याचं? काय? पावसामुळे वरचा जो काय थर आहे तो काय होत जातोय? वाहून जातोय. मग आता ही प्रोसेस परत एकदा होणार आहे. पाऊस पडला, परत एकदा थर वाहून जाणार आहे. मग थर राहणार आहे का रे मित्रांनो? बरोबर आहे. त्या तुलनेने जर तुम्ही सौम्य उताराच्या प्रदेशामध्ये बघितलं, पहिल्यांदा पाऊस पडला, थोडा थर गोळा झाला, दुसरा पाऊस पडला तर त्याच्यावरती आणखी थर होते, म्हणजे जाडी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. लक्षात ठेवायचं. मग सौम्य उताराच्या प्रदेशामध्ये जी काय मृदाची जाडी असते ती जाडी कशी असणार आहे? तुलनेने उतारावरती जर बघितलं तर मृदेची जाडी कमी असणार आहे. लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो, सखल नद्यांच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तर इतर ठिकाणावरून वाहून आणलेल्या गाळाच्या मृदा असतात. बरोबर आहे का? ते पण टोपोग्राफीच कारण आहे का? कारण का बरं टोपोग्राफी? प्राकृतिक रचना सांगा. अरे, गाळाचं डिपॉझिशन कुठे होतं? सखल भागामध्ये. म्हणजे उतावरून वाहत येणाऱ्या नद्या काय करतात, किंवा काही ओव्हळचे काय करतात, स्वतःबरोबर गाळ घेऊन येतात आणि ते काय केलं जातं मग मित्रांनो? सखल भागामध्ये. मग जर तुम्ही प्राकृतिक रचना बघितली तर उताराला मित्रांनो कशी मृदा असणार आहे? बरोबर. त्या तुलनेने सौम्य बघितलं तर तिथं तिथं थोडीशी परिपक्व. आणि जर तुम्ही फार खाली बघितलं मित्रांनो खोऱ्यांमध्ये, तर तिथं कसल्या जाडीचे थर असणार आहे? त्याच्यापेक्षा जास्त जाडीचे थर असणार. हे कळलं पाहिजे. कळलं का बाबांनो? मग प्राकृतिक रचनेचा मित्रांनो मृदेचा निर्मिती आणि विकासावरती काय होतो? परिणाम होतो. कसा परिणाम होतो कळलं का? उताराला जर बघितलं तर मृदेची जाडी कशी असणार आहे, आणि त्या तुलनेने जर कमी उतार असेल तर कशी असणार आहे? जास्त असणार आहे. कळलं? तर अति महत्वाचा घटक कोणता आहे मग मित्रांनो आपल्यासाठी? प्राकृतिक रचना. पहिला कोणता बघितला? जनन खडक. कोणता? तो काय करतोय परिणाम म्हणलं तर सांगा. परीक्षेला जाताना काय वाचलं नाही तरी चालेल, जाताना फक्त काय वाचायचं हे मी पहिल्यांदा दिले तुम्हाला, की हवामान काय करतो मित्रांनो मग घटक?
सांगा सर्वात क्रियाशील घटक आहे आणि काय करतोय रूप पलटवण्याचा दर म्हणजे काय विदरिंग कसं असेल विदरिंग म्हणजे जास्त पर्जन्य असेल तर विदरिंग कसं असेल कमी पर्जन्य असेल तर जास्त तापमान असेल तर कळलं लक्षात राहील. आणि तिसरा महत्वाचा बघितला होता जैविक घटक कशासाठी महत्वाचे ठरतात जमिनीला जो काही सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा होतो तो कुणामुळे होतो मित्रांनो जैविक. मग ह्युमस तयार होण्याचा दर कोण ठरवत असेल बरोबर आहे का वनस्पतींची पानं कुसतात त्याच्यापासून मित्रांनो काय तयार होतोय ह्युमस लक्षात राहायला पाहिजे. बाकी सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा पण करतोय का जैविक घटकच ओके. आणि त्याच्यानंतर चौथा होता मित्रांनो प्राकृतिक रचना म्हणलं तर काय रे टोपोग्राफी. प्राकृतिक रचना म्हणलं तर काय आहे तुमच्या नोट्स मध्ये आहे ते म्हणते नोट्स मध्ये आहे का नोट्स मध्ये आहे बरोबर आहे का. मग वितरण मृदेचं वितरण कसं असेल आणि विकास कसा असेल हे ठरवण्याचं काम कोण करत असेल रे कोण ठरवत असेल. मग मृदेचा थर मृदेची जाडी कोण ठरवत असेल सांगा आपल्यासाठी मृदेचा थर ठरवण्याचं कोण करत असते प्रामुख्याने बघितलं तर प्राकृतिक रचना. आता पाचवा महत्वाचा घटक आहे मित्रांनो काळ का महत्वाचा ठरतो मृदा निर्मितीमध्ये सांगा. बघा जितका जास्त काळ जाईल मित्रांनो तशी मृदा कशी तयार होणार आहे जास्त जाडीची जास्त विकसित तयार होणार आहे बरोबर आहे का लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो कोणता काळ. मग मृदेचा साधा मित्रांनो 1 सेंटीमीटर जर थर तयार व्हायचा असेल तर किती वर्ष लागतात रे हजारो शेकडो वर्ष लागतात मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. भरपूर सारे वर्ष गेल्यानंतर काय होते मृदेची निर्मिती होत असते एवढं ध्यानात ठेवा बाकी काय नको याच्यामध्ये. मग मित्रांनो काळ का महत्वाचा आहे रे सांगा बोला काय ठरवते ते एकतर मित्रांनो थर असेल किंवा दुसरं महत्वाचं म्हणजे जाडी मृदेची जाडी कशी असेल बरोबर. जास्त काळाची जर मृदा असेल तर त्याची जाडी कशी असणार आहे कमी काळाची असेल तर कमी कळलं तर काळ फक्त लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये फक्त मृदेची जाडी ध्यानात ठेवा मृदेची जाडी ऍज वेल एज मृदेची काय रे खोली बरोबर आहे का. खोली पण येईल याच्यात खोली म्हणजे काय खोल ओके. त्याच्यानंतर शेवटचा घटक आहे मानवी हस्तक्षेप बरोबर आहे का. मृदा निर्मिती मधला महत्वाचा घटक झुकू नको रेलून बसलं का ते करंट लागल दिसत नाही म्हणून इकडे बघतोय कसं ओके ठीक आहे बघ बाबा व्यवस्थित तिथं त्या बोर्डवर रेलून बसलाय म्हणून म्हटलं तिथं बोर्ड बिडेवरून वायर वेर जमतात काळजी घे स्वतःची नाही तर कानाला शॉक दिल्यासारखं व्हायचं हा. बघा सगळ्यात मित्रांनो सध्या स्थितीमध्ये जर बघितलं तर सर्वात परिणामकारक ठरणारा घटक मानवी हस्तक्षेप झालाय बरोबर आहे का रे. का बरं सर्वात परिणामकारक ठरलाय आता सध्या जर तुम्ही बघितलं माणूस मित्रांनो सरळ काय ठेवायला लागलाय का झाडवरती जंगलवरती काय करून टाकते तोडून टाकते बरोबर आहे का. मग झाडं तोडल्यामुळे सुद्धा मृदा निर्मिती होती त्याचा काय परिणाम होते मृदेच्या विकासावरती त्याचा काय परिणाम होते सांगता येईल का काय होते का मातीची काय होते धूप होते बरोबर आहे. आता तुम्हाला धूप लागेल असा हात करायचा जादू राहिले ना. सध्या स्थितीवरती मित्रांनो मृदेवरती सर्वात परिणामकारक ठरणारा जर घटक कोणता असेल तर तो सध्या कोणता ठरलेला आहे मानवी हस्तक्षेप. मानवी हस्तक्षेपामध्ये मित्रांनो आपण जमिनीची लेवलिंग करतो का रे ट्रॅक्टर माहित असेल ती गाडी बिडी लागायची ट्रॅक्टरची गाडी बघितली असेल बऱ्याच झाले गावामध्ये पहिला ट्रॅक्टर यायचा आणि तो कधी कळायचा ते फाट्यावाल्यावर कळायचं कारण त्याची गाडी गावात ऐकायची माहिती आहे ना. गाडी पण लय खतरनाक राजा हिंदुस्थानी मधली गाणी लागायची परदेशी जाना नाही मुझे छोड के आहे ना मोर आहे अजून पण मला वाटलं मोर वरडायचं सोडून दिलं सीझन बरोबर आहे का नाही. तुम्ही ट्रॅक्टर बघितला असेल मग ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण मित्रांनो बघा बरेच जण आता तुम्ही पहिलं बघा पठाराच्या भागामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये जास्त शेती केली जात नव्हती पण तुम्ही आज जर बघितलं तर मित्रांनो ज्याच्याकडे 3 एकर होती डोंगर राहिलाय का उडून टाकलाय डोंगर तुम्ही बघितलं असेल जीसीबी लावले जातात मोठे टिपर डंपर लावले जातात आणि काय केलं जातं जमिनीची काय केलं ते लेवलिंग केली जाते बरोबर आहे का नाही. मग खडक फोडले जातात का नाही म्हणजे जे मित्रांनो तापमानामुळे पर्जन्यामुळे होणार आहे किंवा जैविक घटकांमुळे होणार आहे ते कोण करते आता मानव करते. म्हणजे मृदा निर्मितीवरती आता सद्यस्थितीमध्ये सर्वात परिणामकारक कोण ठरत असेल तर कोण ठरायला लागलाय मानवाचा हस्तक्षेप बरोबर आहे का नाही कळते का. मग त्याच्यामध्ये जमिनीचं सपाटीकरण येईल का बरोबर आहे. जमिनीला मित्रांनो डोंगरावरती पायऱ्या आपण तयार करतो का शेतीच्या बघा बरेच लोक अशा कुंड्या तयार करतात एक पहिलं नंतर असं अशा पद्धतीची शेती करायला लागले लोक बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे वाहतुकीचे मार्ग नेण्यासाठी सुद्धा आपण डोंगर फोडतोय का बरोबर आहे का नाही. मोठमोठे खडक डोंगर फोडले जातात त्याच्यापासून सुद्धा मृदा तयार होते का होते ना. म्हणजे मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारा मानवी हस्तक्षेप सुद्धा यायला पाहिजे का रे बाबांनो तेरे इश्क में नाचेंगे ते शेवटला असा हात करायचं म्हणायचं तेरे इश्क में नाचेंगे काय झालं सर्वात परिणामकारक ठरणारा घटक हवामानच मृदा निर्मितीमध्ये. आता हे हस्तक्षेप आहेत बाकी लक्षात ठेवा कळलं आता सध्या स्थितीत आहे ओके. सो परीक्षेच्या दृष्टीने जर आलं तर हवामानच सर्वात ऍक्टिव्ह फॅक्टरला येतं ओके. त्याच्यामध्ये चराव पूर्णांचा वापर कसं काय मित्रांनो याच्यामध्ये येतो सांगता येईल. तुम्ही जर बघितलं असेल तर गावाकडे मित्रांनो पूर्ण असतात त्या पूर्णमध्ये मित्रांनो काय असतात जनावर चरत असतात. आता ती जनावर का बसतात का शिंग घालीत असते जमिनीमध्ये उकरीत असते वर करीत असते बरोबर आहे. काहीतरी एखादं खतरनाक असेल तर ते असं काय करत असते बघितलं असेल ना तुम्ही नाही बघितलं का पूर्णांमध्ये हे करत असतात का नाही म्हणजे त्यांच्या खुरांमुळे सुद्धा माती हे होती काय होती काय मोकळी माती अरे मृदा धूप वाचताना महत्वाचे जरा पूर्ण अति वापर झाला की मित्रांनो मृदेची धूप होती त्याच्यामध्ये जनावर तुम्ही बघा गप राहतात का शिंग टकरी करतात मग टिकरी शिकतात नसतं पुढे जर पाणी नाही दिसलं तर माती उकरत असते शिंग घालतात बघितलं कधी असं हे बघितलं असेल जैविक घटकामध्ये कुत्रा सुद्धा येतो बरं का बघा तुम्ही कुत्रा सुद्धा मोठमोठे गड्डे करत असता ना डोंगराला नसतं का जैविक घटक जैविक आहे प्राण्यांमध्ये सगळेच प्राणी येतील लक्षात ठेवायचं. सो चराव पूर्णांचा वापर आपल्यासाठी महत्वाचा आहे. जमिनीचा सपाटीकरण मित्रांनो इथं महत्वाचं आहे. वृक्षतोडीमुळे सुद्धा मित्रांनो मानवी हस्तक्षेप आहे हा वृक्षतोड सुद्धा म्हणजे अगोदर ज्या वृक्षांनी माती काय केली असते जाम धरून ठेवली असते वृक्षतोड केल्यामुळे काय होतंय काय होऊन जाते दिल्ली होऊन जाते सुट्टी होऊन जाते. सो वृक्षतोड सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर उतारावरील कसली शेती पायऱ्यांची शेती किंवा निर्मिती सिंचनाच्या बांधमध्यस्थीसाठी सुद्धा मित्रांनो बऱ्याचदा लोक काय करतात माती मोकळी करतात का बांध घालतात ना मोठमोठे शेतीचे विविध प्रकार असतील खतांचा वापर असतील अशा अनेक प्रकारे मानवी हस्तक्षेपाचा मृदेवरती काय होतोय परिणाम होतो. आता खतांचा वापर सुद्धा
सुद्धा वाढलेला आहे का अतिवापरामुळे सुद्धा मृदा निर्मिती होती का मृदेच्या वरती परिणाम होतोय का काय होते परिणाम नापी व्हायला लागल्यात मृदा बरोबर आहे का त्याच्यात त्याचे काय घटक आहेत ते काय व्हायला लागले पूर्णपणे बरोबर आहे का नाही आपल्यासाठी ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे ध्यानात ठेवायचं खतांचा वापर सुद्धा आहे किंवा वाहतुकीचे मार्ग तयार करताना विहिरी खणताना तसेच खाणीमधून खनिज काढताना स्फोटकांचा वापर केला जातो हा सुद्धा मित्रांनो मानवी हस्तक्षेपच आहे बरोबर आहे का मानवी हस्तक्षेप मोठमोठ्या स्फोटांचा वापर केला जातो खनिज काढताना तुम्ही बघा ठेवलं नाही आता जर तुम्ही कधी खाण बघितली असेल तर खाणीमध्ये किती खोल पाडलेलं असतं बघितलं का बरोबर आहे सो नद्यांच्या खोऱ्यामध्ये तसं धरणाच्या क्षेत्रामध्ये अतिसिंचनामुळे काय झालं मित्रांनो मृदा क्षारयुक्त आणि खारपुटी सुद्धा बनलेला आहे मग खारपुटी बनण्यामागे मित्रांनो जर बघितलं तर कोण आहे मग तिथं सुद्धा माणूसच आहे ना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी देत असते तुम्ही जर ऊस शेती बघितलं असते तर आपल्याकडे प्रामुख्याने ऊसाला कसं पाणी देतात हा सऱ्याने पाणी देतात ना आपल्याकडे असं नसतंय 4 सऱ्यांवर लावायचं याला गावात बोंबलत पत्ते काढायला हा होते तसं बऱ्याच वेळा आणि मग जात गेल्यानंतर फक्त एक दगड घ्यायचा असा फेकायचा पलीकडे जाऊन डुबू पाजले म्हणायचं पाणी पोचले हा नाही तर आपलं पाणी काय होतं कमराव लिहिते खाली वावरातून खाली निघून खाली तिकडे धरणामध्ये सुद्धा साठा वाढतोय थोडक्यात एवढं पाणी आपलं बाहेर निघतंय रात्री ऊसाला पाणी सोडलं बघा त्याच्यामुळे ऊस शेतीचं जे क्षेत्र आहे ते कसं झालेलं आहे रे नापीक झालंय खारपुटी झाल्या जमिनी बरोबर पांढरे तवंग यायला लागले त्या जमिनीवरती माहिती ना हा तुरे येतात उसाला त्या उसाला उगाच तुरे नाहीत मित्रांनो ती जमीन नापीक झाली आणि त्याचं वय होत चाललंय त्याच्यामुळे तुरे यायला लागले उसाला सो ध्यानात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे मानवी हस्तक्षेप कळलं का पहिला प्रत्येकाला मृदा म्हणजे काय कळलं का बघा परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे घटक यांच्यावरती पण प्रश्न येतात नाहीतर मृदेच्या प्रकारावरती प्रश्न येतात त्याच्यातला मृदा म्हणजे काय कळलं का प्रत्येकाला शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या व्याख्येमध्ये कशाचा समावेश आहे हा वनस्पतींची वाढ होते असा थर म्हणजे काय मग काय आहे मृदा पॅरेंट मटेरियल काय आहे निर्मितीवरती घटक परिणाम करणारा घटक आहे का बरोबर मृदे पॅरेंट मटेरियल काय तयार होते मृदेचा रंग पोत रासायनिक गुणधर्म लक्षात ठेवायचा हवामान आहे का दुसरा महत्वाचा फॅक्टर सर्वात क्रियाशील म्हटलं तर कोणता फॅक्टर आहे कोणता रे हवामान तो काय करतो मग हवामान विदरिंगचा रेट बरोबर आहे का विदरिंगचा रेट ठरवण्याचं काम करतो हवामान तिसरा घटक बघितला होता परिणामकारक करणारा कोणता जैविक घटक होता का जैविक घटक काय करतात ते प्रामुख्याने सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा किंवा ह्युमस तयार करण्याचा दर कोण ठरवत असते जैविक घटक ठरवत असतात चौथा घटक बघितला होता प्राकृतिक रचना काय महत्वाची मृदेच्या विकास आणि वितरणावरती परिणाम करणारा घटक कोणता आहे प्राकृतिक रचना मृदेचं थर कोण ठरवत असते मग प्राकृतिक रचना त्याच्यानंतर बघितला होता काळ बरोबर जितका जास्त काळ लोटेल तसे मृदेची जाडी कशी असणार आहे जास्त खोली कशी असणार आहे जास्त ध्यानात ठेवायचा काळ आणि त्याच्यानंतर बघितला होता मानवी हस्तक्षेप मृदा निर्मितीमध्ये आता सगळ्यात क्रियाशील ठरलेला घटक हा झाला परिणामकारक ठरणारा म्हटलं तर कोणता ध्यानात ठेवायचा मानवी हस्तक्षेप मृदा किती घटकांची बनली आहे मृदेमधला सर्वात जास्त महत्वाचा घटक कोणता आहे सर्वाधिक संख्येने असलेला खनिज पदार्थ किती खनिज मिनरल्स किती आहे मिनरल्स म्हणजे 45 झालं हा नाही मिनरल्स 5% ऑर्गॅनिक मॅटर 5% मध्ये व्हॅरिएशन मध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे ह्युमस किती आहे रूट्स किती आहे ऑर्गॅनिझम किती आहे 10% आहे त्याच्यानंतर हवेचं प्रमाण जितकी जास्त पोकळी असेल त्याच्या हवेचं प्रमाण पोकळी कमी असेल तर कमी बरोबर का मग वालुकामध्ये हवेचं प्रमाण कसं असेल रे कसं असेल त्या बाबतीमध्ये रेती जास्त मातीचे बारीक पदार्थ असतील त्याच्यामध्ये कमी बरोबर पाण्याचं प्रमाण किती आहे बरोबर आहे का मग कोरड्या मृदेमध्ये पाण्याचं प्रमाण कसं असेल म्हणजे पाण्याचं प्रमाण मृदेनुसार बदलत जाईल का लक्षात आलं का सगळ्यांना बेसिक प्रत्येकाला कळलं का मृदेच्या अभ्यासाला काय म्हणतात एक प्रश्न देऊ का सोडवायला तुम्हाला सुटेल का नाही सुटल्या तुम्हाला न्यायचं लिहिण्या बघायला जायचं आपल्याला कधी जायचं आज नाही आज परमिशन घ्यावी लागेल मग जावं लागेल उद्या जाऊ आपण हा पाताळेश्वर लेणी बघायला जायचं आपल्या सगळ्यांना चला मूळ खडक वातावरण उंच खोलपणा प्राणी आणि वृक्ष माती तयार करण्याला हातभार लावतात बरोबर आहे का पुढील कोणते कार्य ते करतात ते तुम्हाला निवडायचं आहे सोडव रे मूळ खडक काय करायच्यात मूळ खडक म्हटलं काय असेल रंग पोत पारगम्यता बरोबर आहे दुसरा महत्वाचं म्हटलं तर वृक्ष आणि प्राणी काय ठरवतात रे मग इथं दिले का डायरेक्ट दिले काय दिले पाला पाचोळा खत तयार होण्याचा वेग कोण ठरवेल मग वृक्ष आणि वातावरण काय ठरवेल मग काय ठरवेल रूप पलटवण्याचा वेग आणि काळ काय ठरवेल रे मातीची आणि परीक्षेला जाताना फक्त काय वाचायचं जनन घटक काय ठरवतो बरोबर का मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारे घटक म्हणले की या सगळ्यांची नावं घ्यायची कळलं का बाबा प्रत्येकाला मृदा म्हणजे काय कळलं का मृदा अति महत्वाचं बरं आधी सांगतोय त्याच्यानंतर मृदेवरती परिणामकारक ठरणारे घटक कळले का सगळेचे सगळे कळले का सर्वात क्रियाशील घटक म्हणलं तर कोणता हवामान लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे मृदा किती घटकांची बनली आहे सर्वात जास्त असलेला घटक खनिज कोणत्या प्रमाण कमी सेम आहे रे समान प्रमाण असलेले हवा 25% घन पदार्थ म्हटलं तर घन मध्ये 45 काय असतंय खनिज 5% काय असतंय 5% ऑर्गॅनिक मॅटर मध्ये 10% काय असतंय रे रूट्स 10% 80% ह्युमस बरोबर आहे का परीक्षेला सगळं करायचं ओके मृदा किती घटकांची बनली मग 4 ऑनलाईन वाले प्रत्येकाला इथपर्यंत क्लिअर का तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे हे घटक तुम्हाला आलं पाहिजे डन का तुम्हाला डन झालं त्यांना डन असेल तर थंब द्या म्हणजे मला पुढे जायला मृदेचे प्रकार त्यातला सगळ्यात महाराष्ट्र म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराष्ट्रामध्ये कोणत्या मृदेचं प्रमाण सर्वाधिक आहे तर काळी कापसाची मृदा एकूण किती टक्के क्षेत्रावरती आहे 75% जर तुम्हाला भारतात विचारलं तर भारतामध्ये कोणत्या मृदेचं प्रमाण जास्त आहे गाळाची कळलं का आतापर्यंत दोघांवरती 2-2-3-3 प्रश्न आले आणि प्रश्न एकच महाराष्ट्रामध्ये कोणत्या मृदेचं प्रमाण सर्वाधिक आहे हा कापसासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे असे प्रश्न आहे ओके
बरोबर आहे का? राहील का लक्षात? या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय करावं लागेल? काम करावं लागेल. जमतंय का? जमल ना? हा, प्रत्येकाला क्लिअर का? मृदा म्हणजे काय? मृदा किती घटकांची बनली? क्लिअर का? मृदेच्या अभ्यासाला काय म्हणतात ते कळतंय का? काय म्हणते? काय म्हणतात? पेडॉलॉजी. पेडॉलॉजी म्हणजे काय? मृदेची उत्पत्ती कशी झाली, बरोबर आहे का? मृदेचं सर्वेक्षण, मृदेचं वर्गीकरण, या सगळ्यांचा अभ्यास इथं केला, त्याला काय म्हणतात? पेडॉलॉजी. ओके, आता मृदेचे प्रकार आपल्याला बघायचे. त्यातला सगळ्यात आवडता तुमचा पण जो तुम्हाला पाठ झाला पाहिजे तो कोणता आहे रे? कोणता आहे? काळी कापसाची मृदा. बरोबर आहे का? हा नकाशा आहे मित्रांनो स्टेट बोर्ड मधला. हे जे सगळं काळं दिसतंय ते काय असेल रे? कोणती मृदा असेल? काळी मृदा. मग महाराष्ट्राच्या एकूण किती टक्के क्षेत्रावरती काळी मृदा म्हटलं तर 75% क्षेत्रावरती कोणती मृदा आहे? काळी. हिला मित्रांनो ही कापूस पिकासाठी उपयुक्त असल्यामुळं हिला काळी कापसाची मृदा असं म्हटलं. काय म्हणतात? काळी कापसाची मृदा. हिला रेगूर मृदा पण नावाने ओळखतात का? यस. हिला काय नावाने म्हणतात? बाकी मित्रांनो ही लाव्हापासून बनत असल्यामुळे हिला लाव्हा सॉइल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? लाव्हा सॉइल. कसली सॉइल? लाव्हा. लाव्हापासूनच बनले ना पठार. पठाराचा मित्रांनो जो काय बेसिक खडक आहे तो कोणता आहे? बेसाल्ट. बरोबर आहे. अग्निजन्य खडक कोणता आहे? बेसाल्ट. आणि मग या बेसाल्ट पासून ज्या मृदेची निर्मिती होती ती मृदा कोणती आहे? काळी मृदा. मग महाराष्ट्राच्या 3/4 क्षेत्रावरती काळी मृदा आढळते असं जर विधान असेल तर बरोबर राहील का? बरोबर राहील का? किती? 3/4 क्षेत्रावरती कोणती मृदा? काळी मृदा. तर लक्षात ठेवायचं बाबांनो आपल्यासाठी महत्वाचं आहे. समजलं? आता मित्रांनो या मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? बरोबर आहे का? बेसाल्ट मध्ये असणारा महत्वाचा गुणधर्म म्हणजे टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट. आणि या टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट मुळे मित्रांनो या मृदेला कसला कलर प्राप्त होतो? काळा रंग प्राप्त होतो. बरोबर आहे का? रंगाने कशी मग ही काळी आहे मृदा. बरोबर आहे का? कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे रे? कोणत्या? कापूस. मग जर मी असं म्हटलं की कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता इतर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काळी कापसाची मृदा आढळते, विधान बरोबर राहील का? बघा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर राहील का? तर बरोबर राहील. ध्यानात ठेवायचं. बाकी मित्रांनो याच्यामध्ये जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर बघितली तर कशी रे? पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे? जास्त आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर म्हटलं तर हिची मित्रांनो सर्वाधिक आहे, चांगली आहे. बरोबर आहे का? जर मित्रांनो ती कोरडी झाली, बरोबर आहे का? कोरडी जर हातात घेतली तर ती कशी असते रे? भुसभुशीत असते. त्या जागी जर तुम्ही तिच्यामध्ये पाणी ओतलं, तिला ओली केली तर ओली झाल्यावरती कशी होते? चिकट होते. कधी कधी लहानपणी खेळायचे का तुम्ही? पाटामध्ये तुम्ही बसायचे. रानात कधी गेला असेल तर तसं केलं असेल बघा. म्हणजे मोठा पाठ चालू असला की आपण बारीक त्याच्यातून अशी धार काढणार. हा, केलंय कसं काहीतरी? केलं असेल ना? हा, माती खात होता का तू चाळून? भुसभुशीत करून? हा, बारीक मातीचा थरवरती आल्यावरती पाणी वाहून गेला ती दिसायची. मग ती बारीक माती चाळून काढायचा नाही खायासाठी का? तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे का? मग महाराष्ट्राच्या एकूण किती टक्के क्षेत्रावरती आढळते? किती टक्के? किती? 3/4 म्हटलं तर बरोबर राहील का? आकड्यामध्ये असल्यानंतर प्रॉब्लेम होतो. कोणता कशामुळे काळा रंग प्राप्त झाला? टोपीवाल्या उठवर त्याला तुझ्या पाठीमाग. हा तूच असं का रेलून बसलाय खाली? बघ ना इकडे काय चाललंय ते. कळलं? लक्षात राहील बाबांनो? चला आता सगळ्यात महत्वाचं मृदेचा प्रकार मित्रांनो. तर मृदेचे प्रकार मित्रांनो प्रामुख्याने प्रदेशातील खडकांचा प्रकार. जसं की मित्रांनो जांबा खडकापासून कोणती मृदा आहे रे? जांभी. बेसाल्ट खडकापासून कोणती आहे? कोणती आहे? तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रदेशातील खडकांचा प्रकार, त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक कोणता? हवामान आणि मृदा निर्मितीस लागणारा काळ, यावरून मृदांचे काय पडतात? अनेक प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कोणता आहे? काळी मृदा. सो सगळ्यात महत्वाचं बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन जी मृदा निर्माण होते ती मृदा म्हणजे कोणती रे? काळी मृदा आहे, जिला मित्रांनो ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणतात. काय? ब्लॅक कॉटन सॉइल. कॉटन म्हणजे काय? कापूस. कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तुम्हाला सांगतो आयोगाच्या आतापर्यंत 3 प्रश्न आहे कॉटनवरती नुसत्या. कापसासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे याच्यावरती एवढे खतरनाक प्रश्न विचार. कळलं? बाकी मित्रांनो मृदेमधला टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट हा घटक आहे ज्याच्यामुळे मित्रांनो या मृदेला काय होतंय? काळा रंग प्राप्त होतोय. कोणता रंग? काळा रंग प्राप्त होतो. या मृदेमध्ये चुनखडी, बरोबर आहे, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम या घटकद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं, तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी. लक्षात ठेवायचं. काळ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं? सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असतं. लक्षात ठेवायचं. या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात आणि ही अत्यंत सुपीक मृदा आहे. बरोबर आहे का रे? पठारी प्रदेशामध्ये मग याचं मित्रांनो प्रामुख्याने वर्गीकरण केलं जातं. बरोबर आहे का? खोल काळी, मध्यम काळी आहे का नाही असं पण केलं जातं. मग महाराष्ट्रामधल्या कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये जी खोली जास्त रे? सांगा. गोदावरीपेक्षाही जास्त खोली जर बघितलं तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. कोणत्या? तापी नदीच्या खोऱ्यामध्ये याची खोली सर्वाधिक आहे. लक्षात ठेवायचं. कोणत्या मृदेची? का बरं तापी नदीच्या खोऱ्यामध्येच असेल रे? ती कशातून लागते? आणि मग मित्रांनो साहजिकच मृदेचे थर कसे असतील रे? जास्त खोलीचे असतील. हे तर कळतं ना आपल्याला. आता जास्त खोलीचे थर कुठे दिसतील मग आपल्याला? तापी नदी. मग तापी नदीच्या खोऱ्यामध्ये या मृदेचे थर मित्रांनो कसे आहेत? जास्त आहे, खोली जास्त आहे. बाकी यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी रे? जास्त आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर जिल्हे बघितले तर दिसतंय का मित्रांनो मधले सगळे जिल्हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूरचा कोणता भाग दिसतो इकडं? पूर्वेकडचा भाग. बरोबर आहे. बाकी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, सोलापूर म्हणजे साधारणतः गोदावरी नदीचं खोरं, भीमा नदीचं खोरं, कृष्णा नदीचं खोरं, तापी पूर्णेचं खोरं या भागामध्ये आपल्याला कोणती मृदा दिसते? मग काळी मृदा दिसते. समजलं का? कशामुळे काळा रंग प्राप्त होतोय? टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे याला कसला रंग प्राप्त होतोय? काळा रंग प्राप्त होते. बेसिक कळलं? कोणत्या खडकापासून निर्माण होते? म्हणजे जनन खडक कोणता हिचा? बेसाल्ट पासून तयार होते म्हणून हिला काय म्हणतात? काळी मृदा. कोणत्या पिकासाठी उपयुक्त? कापूस. हिला रेगूर मृदा म्हणतात का? हिला लावा मृदा सुद्धा म्हणतात का? लावा सॉइल सुद्धा म्हणून हिला ओळखलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, ध्यानात ठेवा. बाकी प्रामुख्याने जर बघितलं मित्रांनो तर इम्पॉर्टंट काळ्या मृदेमध्ये कापूस असेल, ऊस असेल, फळं असतील, गहू, ज्वारी, कडधान्य ही पिकं घेतली जातात. येतात का रे? आपल्या इकडे दिसणारी मृदा कोणती? पठारावरती. बऱ्यापैकी आपण पठारावरती राहतो. मग पठारावरती आपल्या इथं ऊस आहे का? आहे का? कापूस आहे का?
आहे. ज्वारी आहे का? गहू आहे का? कडधान्य आहे. मग महाराष्ट्राच्या एकूण किती क्षेत्रावरती आहे? 3/4 क्षेत्रावरती ही मृदा पसरलेली आहे. म्हणजे 75% क्षेत्रावरती कोणती मृदा आहे रे? काळी मृदा आहे. बाकी ही कापूस पिकासाठी उपयुक्त असल्यामुळे तिला काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा किंवा लावा मृदा सुद्धा संबोधलं जातं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. ध्यानात ठेवायचं बाबांनो, ओली झाली तर काय होते? चिकट. मात्र कोरडी पडली किती काय होते? भुसभुशीत. आणि उन्हामुळे जर तापली तर तिला काय पडतात? तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, कडक उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण वावरात जातो त्यावेळेस त्या मृदेला बरोबर जमिनीला काय पडलेलं असतं? मोठमोठ्या भेगा पडलेल्या असतात. बरोबर आहे का? बघितले ना भेगा? म्हणजे तुम्ही जर पाऊस नाही पडला तर जमीन कशी असते? पूर्णपणे तडकलेली दिसते. दिसते का? तर लक्षात ठेवायचं, जर ती ओली झाली तर काय होते? चिकट. बरोबर आहे? कोरडी पडली तर भुसभुशीत. आणि उन्हामुळे तापली तर काय होतं? तिला भेगा पडतात. उन्हामुळे तापली तर तिला काय पडतात? भेगा पडतात. मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यामध्ये आणि पठारी प्रदेशामध्ये हिचा आढळ आहे. मग कृष्णा, गोदावरी, तापी, पूर्णा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळेल का? आढळेल का? आढळेल. सर्वाधिक खोली म्हणलं तर कुठे मित्रांनो? तापी. लक्षात ठेवायचं, सर्वाधिक खोली म्हणलं तर तापी ध्यानात ठेवायचं आहे. बाकी बेसाल्ट या अग्निजन्य खडकांचा अपक्ष होऊन मृदेची निर्मिती आहे का? आढळ म्हणलं तर कोकण आणि विदर्भातला पूर्वेकडचा प्रदेश वगळता इतरत्र राहील का? बरोबर. बाकी लोह, चुनखडी, पोटॅश, अल्युमिनियम, कॅल्शियम या मृदेमध्ये आढळते का रे? बरोबर आहे. चुन्याचं, चिकन मातीचं प्रमाण अधिक आहे का? पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे? ओली झाली तर काय होते? कोरडी पडली तर भुसभुशीत. उन्हामुळे तापली की भेगा. आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुपीकता कशी रे? जास्त. तर पठारी भागामध्ये सुपीकता काय होत जाते? कमी कमी होत जाते. बाकी प्रमुख पिकं म्हणलं तर कापूस, गहू, ज्वारी, ऊस तसेच कडधान्य. आता याच्यावरचे बेसिक 2-4 प्रश्न बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले तसे. म्हणजे सोपे प्रश्न आहे तसे काय नाही. हा प्रश्न सुटतो का बघा? दिसतोय का? सोडवा सोडवा, सुटला पाहिजे. गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी नदीच्या खोऱ्यात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची मृदा आढळते. पहिलं म्हणतंय की या मृदेला टिटॅनी, फेरस, मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त झाला. बरोबर आहे का रे? बेसाल्ट खडकाचा अपक्ष होऊन या मृदेची निर्मिती होते. तिसरं म्हणतं की या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने ही अत्यंत सुपीक आहे. आहे का? या मृदेमध्ये लोह, चुनखडी, पोटॅश, अल्युमिनियम, कॅल्शियम आढळतं. आहे का? लाईन जशाला तसा कॉपी पेस्ट आहे, त्याच्यामुळे वेगळं काही नाहीये, जे आहे ते आहे. मग उत्तर काय असायला पाहिजे? अ, ब, क, ड. कळलं का? ध्यानात ठेवायचं. 3/4 क्षेत्रावरती बरोबर राहील का? बघा, रेगूर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. कोणती रे? कापूस. कोणता? कापूस. लक्षात ठेवायचं. मग मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायचंय, कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट मृदा कोणती? काय उत्तर येईल? ते म्हणते की कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट मृदा किंवा माती कोणती? पहिलं म्हणते काळी रेगूर, दुसरी म्हणते तांबडी, तिसरी म्हणते वालुकामय, चौथी म्हणते चिकन माती. काय येईल रे? कोणती? काळी रेगूर मृदा. सो काळी रेगूर मृदा ही कापसाच्या पिकासाठी काय मित्रांनो? उपयुक्त आहे. समजलं का? प्रश्न कसा येऊ द्या, प्रश्न याच्यावरती बेसिक कॅरेक्टरिस्टिक वरती. पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मृदा सुपीक आहे का? आहे. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जास्त की कमी? कमी आहे. लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांचे घटक आहेत चुनखडी, कॅल्शियम, बरोबर, यांचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. बरोबर आहे का? नायट्रोजन, फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे. ध्यानात ठेवा या सगळ्या गोष्टीवरती. कोणत्या द्रव्यामुळे याला रंग प्राप्त होतोय? कोणत्या? बाकीला व्हर्टिसोल या नावाने सुद्धा ओळखतात. काय? व्हर्टिसोल. बरोबर. बेसिक जर तुम्हाला 5 ओळी मृदेबद्दल लिहायला विचारल्या, सर्वाधिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आढळणारी मृदा कोणती आहे? कोणती रे? आता दुसरी मृदा आहे मित्रांनो, जांभी मृदा. कोणती? जांभी. जांभी कुठे आढळते रे? जिथं जास्त पाऊस त्या प्रदेशामध्ये जी मृदा आढळते तिला काय म्हणतात? जांभी मृदा. कोणती मृदा? जांभी. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं बाबा. आपल्याला हा प्रश्न सोडवताय? हा झालाय का? नाही झाला. कुठे झालाय? पिकांच्या लागवडीसाठी आणि विकासासाठी माती, हवा, पाणी यांचं प्रमाण डॉट डॉट असावं. सांगा रे. त्याच्यामध्ये माती म्हणलं किती रे? घन पदार्थ किती आहे? हवा, पाणी. 25, 25, 50. 25, 25, 50 म्हटलं तर काय मित्रांनो? लक्षात राहील. समजतंय का? हे बघा, झालेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित रिवाइज करताय ना? बघा, तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. होते ना सगळ्या मुख्य गोष्टी, त्याच्यामुळे त्या गोष्टी बघत चला. बाकी या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलाय. भारत म्हटलं तर काय ध्यानात ठेवायचा? कोणता? आणि महाराष्ट्र म्हटलं तर कोणती? म्हणजे बेसिक एक गोष्ट विसरायचीच नाही. भारत आला तर पुन्हा डोक्यात ठेवायचंय, आणि महाराष्ट्र आला तर कशाचा? काळी. जमल? हे व्हायचं अजून आपलं. वापस चला, पुढची मृदा बघा. प्रत्येकाला कळली ना रे? आता पुढची आहे जांभी मृदा. कोणती आहे? जांभी. जांभी मृदा इंग्लिश मध्ये काय म्हणतात तिला? लॅटेराइट सॉइल. कसली? लॅटराइट सॉइल. बघा, आपल्यासाठी महत्वाचं मित्रांनो, 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य आणि निश्चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशामध्ये जांभी मृदा आढळते. मग 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य कुठे दिसतं आपल्याला? कुठे दिसतं? सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार आणि सिलिकाचे कण काय होतात? वाहून नेले जातात. परिणामतः लोह आणि अॅल्युमिनियम यांचं मृदातील प्रमाण वाढतं. जिथं लोह आणि अॅल्युमिनियम येईल तिथं कोणती मृदा लक्षात ठेवायची? बघा, आपल्याला माहित असेल की जांभ्या मृदेमध्ये कोणतं खनिज सापडतं रे? कोणतं? जांभ्या मृदेमध्ये कोणतं खनिज सापडतं? बॉक्साईट. कोणतं? बॉक्साईट. बॉक्साईट पासून काय करतात मग? अॅल्युमिनियम. मग जांभ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? कशाचं? कशाचं प्रमाण आहे? अॅल्युमिनियम. बरोबर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जांभ्या मृदेमध्ये लोह खनिज सापडतं का रे? रेड्डी बंदरातून काय आपण निर्यात करत होतो? रेड्डी बंदर आहे कुठं? कुठे? रेड्डी बंदरातूनच का लोहखनिज? कारण तिथं लोहखनिज निघते ना, म्हणूनच ते निर्यात केलं जाते. बरोबर आहे. मग कोकण म्हटल्यानंतर लोह आणि अॅल्युमिनियम लक्षात राहील का जांभी मृदा म्हटलं तर? सो प्रत्येकाला कळलं पाहिजे, क्षार आणि सिलिका काय होतात आहेत? वाहून जात आहेत. बरोबर आहे का? त्याला लिचिंग म्हणतात, आणि त्याच्यापासून मित्रांनो ही मृदा तयार होते, त्याला म्हणतात जांभी मृदा. जर अति जास्त पर्जन्य आलं तर कोणती मृदा लक्षात ठेवायची मग?
बघा आतापर्यंत 2-3 वेळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे. जास्त पावसाचा प्रदेश. जास्त पावसाचा प्रदेश महाराष्ट्रात कुठे कुठे दिसतो रे? कुठे दिसतो? कोकणामध्ये दिसतो. अजून पुढं बघा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये ही मृदा आढळते. तर कोल्हापूर सातारा का लिहिला असेल सांगते का कोण? हे बघा कोल्हापूर आणि मित्रांनो तुम्ही दिशा बघितली लक्षात ठेवायची एक गोष्ट. नकाशा द्या वापस आहे चला. इथं दिसतंय बाबांनो तुम्हाला जांभी मृदा दिसते का? हा जो भाग आहे मग कोल्हापूरचा कोणता भाग आहे रे? पश्चिम. हा साताऱ्याचा कोणता भाग आहे? आणि पुण्याचा कोणता भाग आहे? या भागामध्ये सुद्धा पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे का नाही? आहे का? लगेच सह्याद्रीच्या लगत असलेला जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये प्रमाण जास्त आहे. परिणामी मित्रांनो इथं सापडणारं खनिज कोणतं रे? बघा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर आहे जिथं जास्त काय मित्रांनो पर्जन्य. मग तुम्ही बघितलं तर उत्तर कोकणात जास्त पर्जन्य का दक्षिण कोकणात जास्त पर्जन्य? पुढं मग दक्षिण कोकणामध्ये आढळणारी मृदा कोणती प्रामुख्याने म्हटलं तर कोणती आहे? जांभी मृदा. कोणती मृदा आहे? जांभी. मग जांभी मृदा कुठे आढळते असा प्रश्न आला तर काय लक्षात ठेवायचं? पुढं दक्षिण कोकण जास्त महत्वाचं आहे. बाकी मित्रांनो कोल्हापूर येईल का? पुणे येईल का? साताऱ्याचा पण भाग येईल का? पश्चिमेकडचा भाग लक्षात ठेवायचा. कसला भाग? पश्चिमेकडचा. बाकी या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ या द्रव्यांचं प्रमाण काय असते रे? कमी असते आणि त्यामुळे या मृदेची सुपीकता कशी आहे? कमी. जसं काळ्या मृदेमध्ये मित्रांनो सुपीकता कशी रे? इथं मात्र सुपीकता कशी आहे? कमी आहे. बाकी मित्रांनो कंटिन्युअसली पाणी काय होत असतं इथं? झिरपत असतं. बरोबर आहे का नाही? आता बाकी या जमिनीमध्ये मित्रांनो कशाचं प्रमाण असतं रे? लोहाचं. तुम्हाला माहित असेल की ज्या पावसामध्ये लोह ठेवलं तर काय होतं त्याला? बघा तुम्ही जर बघितलं एखादा चांगला रॉड घेतला बरोबर पांढरा शुभ्र आहे आणि त्याला उन्हात पावसात दिवसात ठेवला जास्त पाऊस पडून त्याच्यावरती काय चढते रे रश. जर तुम्ही कधी असा हात घेतला त्याच्यावर असं फिरवलं तर आपल्या हाताला ताम लागते कधी? कलर कसा असतो त्याचा? लालसर असतो ताम. तर आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग पाणी कंटिन्युअसली झिरपल्यामुळे मित्रांनो यातलं जे काही लोहाचे अंश आहे ते काय होतात रे? ते काय होतात? ते गंजतायत. काय होतायत? गंजतायत. हे देखील लक्षात ठेवा. सो द्रव्यांचं प्रमाण कसं मित्रांनो सेंद्रिय द्रव्यांचं कमी आहे तर मृदेची सुपीकता कशी इथं? कमी आहे. समजलं? मृदेची सुपीकता कशी आहे? कमी आहे. लक्ष द्या. बाकी जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये अतिवृष्टीमुळे मृदेमधल्या विद्राव्य क्षारांचा निचरा होतो. या क्रियेला लिचिंग म्हणतात. त्यामुळे जांभी मृदा तयार होते. त्याला जांभीकरण म्हणतात. हे सुद्धा ध्यानात ठेवा. बाकी आयर्न ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम भरपूर प्रमाणामध्ये या मृदेमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. कोणतं घटक आहे? आयर्न. आयर्न म्हणजे काय? लोह. आणि दुसरं कोणतं आहे? अॅल्युमिनियम. कारण तुम्ही बघितलं आहे विद्राव्य क्षार आणि सिलिका काय होतं ते वाहून जाते. काय होते? वाहून जाते. लक्षात राहील का बाबांनो? डन. प्रत्येकाला क्लिअर का? ठीक आहे. थांबू इथं उद्या भेटू. वाजून गेलं 9:30. तुम्ही नाही जायचं पुढे सर येणार आहे.